आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व अध्यक्ष कुटुंबीय तसेच सन्माननीय शासकीय सेवक, आपण सर्व जाणता की असा हा कार्यक्रम सेवापूर्तीचा आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय दापसे साहेब प्रधानमंत्री ग्रामसडक योजना उपअभियंता या पदावरून 6/2024 रोजी वयोमानाने सेवा पूर्ण त्यांनी केलेली आहे। आता हा सेवापूर्ती सोहळा त्याकरता आपण आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम मी विनंती करेल आमच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे माननीय मुख्य अभियंता आदरणीय माने साहेब यांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपण भूषवावे। त्याचबरोबर त्यांचं स्वागत मी विनंती करेन आमचे कार्यकारी अभियंता माननीय शशिकांत कुलकर्णी साहेब आणि आमचे ठेकेदार महोदय श्री काकळकर साहेब हे दोघे एकत्रित मिळून करतील। मी विनंती करेल काकळकर साहेब आपण पुढे यावे। आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय दापसे साहेब यांच्या विनंतीनुसार ज्या आपल्या अधीक्षक अभियंता आहेत मैथिली जांजुर्णे मॅडम यांचं पुनश्च एकदा स्वागत। आमच्या जोगदंड मॅडम ज्या दापसे साहेबांच्या सासूबाई आहेत या करू इच्छितात, तर मी विनंती करेन त्यांनी पुढे येऊन आदरणीय जांजुर्णे मॅडम यांचं स्वागत करावं। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आमचे अधीक्षक अभियंता निवृत्त जे आर विभूते साहेब यांचं स्वागत
आदरणीय कुलकर्णी साहेब कार्यकारी अभियंता पुणे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित झालेले कार्यकारी अभियंता शशिकांत कुलकर्णी साहेब यांचं स्वागत जे आमचे ठेकेदार महोदय DS शेळके साहेब यांना विनंती करतो. DS शेवाळे साहेब यांना विनंती करतो की यांनी येऊन पुढे येऊन करावं. त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित झालेले आदरणीय DK पवार साहेब कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांचं स्वागत मी विनंती करतो. उपअभियंता माननीय शफी साहेब हे करतील. सर अभियंता मुख्य अभियंता कार्यालय प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यांचे स्वागत पवार साहेब हे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना जिल्हा पुणे यांचं स्वागत करतील. या सर. सर इकडे वरती स्टेजवर. ठीक आहे ओके. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले निवृत्त उपअभियंता त्रिभुवन साहेब यांचं स्वागत धोंडेराव साहेब करतील. त्याचबरोबर श्री सस्ते साहेब उपअभियंता निवृत्त यांचे स्वागत कुरेशी साहेब हे करतील. त्याचबरोबर कोठारी साहेब उपअभियंता निवृत्त यांचं स्वागत शिंदेराव साहेब कनिष्ठ अभियंता पुणे जिल्हा हे करतील. आवर्जून उपस्थित झालेले श्रीधर जोगदंड साहेब व सौ जोगदंड मॅडम यांचं सहर्ष स्वागत विनंती करेन. श्री संजय वाघमारे व सौ प्रणिता वाघमारे यांनी एकत्रितरित्या करावं. त्याचबरोबर यांचं स्वागत श्री रावसे साहेब व रावसे मॅडम या देखील करतील. मी विनंती करेल की श्रीधर जोगदंड साहेब व सौ जोगदंड मॅडम यांनी पुढे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्री उद्धव हिरमणी दापसे साहेब एक शेवटचा सत्कार बाकी आहे. मी विनंती करेल श्रीमती चारुशला चव्हाण मॅडम उपअभियंता अधीक्षक अभियंता कार्यालय पुणे यांचा सत्कार श्री कोळेकर रावसाहेब हे करतील.
त्याचबरोबर सोनवणे प्रतिभा मॅडम यांचा देखील सत्कार विनंती करेन. काळे मॅडम कनिष्ठ अभियंता राज्य गुणवत्ता समन्वय कार्यालय यांनी करावा. सोनवणे मॅडम. आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती मान्य श्री उद्धव हिरामणे दापसे साहेब हे उपअभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यामधून 30/6/2024 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी मी करून देणार आहे. त्यांचं मूळ गाव जे आहे मुक्काम पोस्ट सेलू. माझं मत होतं की तुमचा परिचय करून देऊन मग तुमचा सत्कार करावा. तर या ठिकाणी मी साहेबांचा परिचय करून देत होतो. त्यांचं मूळ गाव मुक्काम पोस्ट सेलू, तालुका सेलू, जिल्हा परभणी आणि सध्या ते पुण्यात वाघोली या ठिकाणी राहायला आहेत. त्यांचा जन्म 1 जुलै 1966 रोजी झालेला आहे. शिक्षण त्यांनी सिव्हिल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथून त्यांनी पूर्ण केलेलं आहे. प्राथमिक शिक्षण त्यांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेलू, SSC त्यांची नूतन महाविद्यालय सेलू या ठिकाणाहून झालेली आहे. त्यांच्या बरोबर त्यांचा जो परिवार उपस्थित आहे ते एक सामान्य शेतकरी कुटुंबातून या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. ज्यामध्ये त्यांचा वडील हिरामणी वामन दापसे म्हणजे व्यवसायाने शेतमजूर स्वरूपामध्ये त्यांचा व्यवसाय आहे. त्याचबरोबर आई गंगाबाई हिरामण दापसे, त्याचबरोबर त्यांची पत्नी सौ प्रमिला दापसे, कन्या श्रुतिका दापसे BMS सेकंड इयरला आहेत या, आणि सुपुत्र देखील प्रणव दापसे BE इलेक्ट्रिकल झालेले आहे त्यांचं. असा हा त्यांचा खूप मोठा परिवार आहे. प्रशासकीय सेवेमध्ये साहेबांनी कनिष्ठ अभियंता कंत्राटी स्वरूपामध्ये भूकंप पुनर्वसन अंतर्गत जिल्हा परिषद उस्मानाबाद अब्लिक माडा मार्फत भूकंपामध्ये कार्यरत 1993 ते 2000 हा कार्यकाळ नंतर पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी नंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 जिल्हा परिषद पुणे अंतर्गत जुन्नर, त्यानंतर शिरूर व दौंड येथे 2001 ते 2022 या कालावधीमध्ये साहेब कार्यरत राहिलेले आहेत. आणि आपण सर्वजण जाणता आहात की उपअभियंता या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना पुणे जिल्हा येथे 14/2/2023 ते 30/6/2024 पर्यंत त्यांचा हा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि ते या ठिकाणी आपल्या सेवेतून निवृत्त होत आहेत. भूकंप पुनर्वसनामध्ये 1993 पासून 2000 पर्यंत किल्लारी व सास्तूर या परिसरात जिल्हा परिषद उस्मानाबाद व माडा यांच्या मार्फत भूकंप पुनर्वसनाची कामे त्यांनी प्राधान्याने केली आहेत. त्याचबरोबर पारुणे येथे सन 2023 मध्ये सिंहस्थी पर्वणी निमित्त नाशिक येथून कुंभमेळ्या निमित्त आलेले साधू व भाविक पारुणे येथे येत असतात व तिथे मोठी जत्रा भरते. त्यानिमित्त तीर्थक्षेत्र आयोजनांतर्गत पारुंडे येथे युद्ध पातळीवर मूलभूत सुविधांची कामे, त्यामध्ये भाविकांकरता घाटाचे बांधकाम असेल, ओढ्यावरचा पूल असेल, तसेच अंतर्गत रस्ते, ओढ्याचे सुशोभीकरण इत्यादी कामे माननीय उपअभियंता श्री DK शिंदे व कार्यकारी अभियंता श्री गोस्वामी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेली आहे. जिल्हा परिषद पुणे मार्फत 2001 पासून फेब्रुवारी 2022 पर्यंत सहाय्यक अभियंता श्रेणी 2 म्हणून काम केले त्यांनी. त्यामध्ये सन 2005 मध्ये जुन्नर येथे कार्यरत असताना श्री अजित कंदले यांच्या समेत जुन्नर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरहानीमुळे रस्ते तसेच पूल, मोऱ्या इत्यादी क्षतिग्रस्त झाले होते. बऱ्याच गावांचा जुन्नर तालुक्यापासून संपर्क तुटला होता. त्यामध्ये पुढाकार घेऊन क्षतिग्रस्त रस्त्यांची दुरुस्तीची कामे असतील व मोऱ्याची बांधकामे असतील, गावाचा तुटलेला संपर्क जोडण्याचे महत्त्वाचे काम माननीय कार्यकारी अभियंता सतीश शिंदे व माननीय आमदार वल्लभ शेठ बेंके व जिल्हा परिषद सदस्य श्रीमती आशाताई गोजके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रामुख्याने केलेले आहे. तसेच रस्ते विकास आराखडा 2001 ते 2021 तयार करणे यामध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
शिरूरमध्ये 2009 पासून 2022 पर्यंत सहाय्यक अभियंता कार्यरत असताना जुन्नर गोलेगाव निमुणे ते माटेवाडी रस्ता व सांगवी ते कारेगाव या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून 40 वर्षापासून बंद असलेले रस्ते बांधकाम करून घेण्यात आले व ग्रामस्थांसाठी रस्ते बांधकाम करून प्रवासी वाहतूक व तसेच माल वाहतूक सदरील रस्त्यावरून सुरू करण्यात आली। सदर अतिक्रमे हलविताना जुन्नर गोलेगाव व माटेवाडी रस्त्यातील अतिक्रमे धारकांनी फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करून 16 जणांना बंदीगृहात टाकून सदर रस्त्याचे 400 मीटर लांबीचे काम 10 दिवसाच्या आत पूर्ण केले। तसेच ढोकसांगवी ते कारेगाव या रस्त्यावरील अतिक्रमणे रॉकेल ओतून घेतलेल्या महिलेच्या तिच्या हातून आगपेटी हिसकावून घेऊन तिला शिरूर येथे पोलिसांच्या हाती स्वाधीन करून रस्त्याचे काम पूर्ण केले। त्या संदर्भात मे 2024 मध्ये माझी पुणे दिवाणी न्यायालयात कोर्टासमक्ष नोंदविण्यात आली। तसेच आरोपीच्या वकिलामार्फत माझी उलट तपासणी देखील झाली। अशा स्वरूपाचं उल्लेखनीय कार्य त्यांचं या ठिकाणी राहिलेलं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की पुणे ते फेब्रुवारी 2023 मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय पुणे येथे रुजू झाल्यानंतर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रलंबित जुन्नर येथील वडगाव कांजळी ते रासकरवाडी पिंपळवाडी दरम्यान मोठा उंच पूल बांधणे, आंबेगाव तालुक्यातील कांसे ते गंगापूर रस्त्यावर पूल बांधणे व मावळ तालुक्यातील नानोली ते संदवे या रस्त्यावर पूल बांधणे या कामाची मागे 3 वर्षापासून प्रलंबित असलेले DPR राज्य तांत्रिक सल्लागार मार्फत अंतिम करून घेण्यात आले व प्रशासकीय मान्यतेकरता NRDA कडे सादर करण्यात आले। तसेच मावळ तालुक्यातील वडीवळे येथील इंद्रायणी नदीवर पूल बांधून 8 महिन्यामध्ये नदीला पूर असताना बरस पावसामध्ये पुलाचे बांधकाम करून 10 गावांचा तुटलेला संपर्क मावळ तालुक्याशी व राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात आला। सदरचे काम माननीय अधीक्षक अभियंता मैथिली चांदुरे मॅडम व कार्यकारी अभियंता माननीय शशिकांत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले। तसेच आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागामधील नागेवाडी ते डकेवाडी या रस्त्याचे काम ग्रेडमध्ये सुधारणा करून कुशिरेपासून जोडण्याचे काम प्रगतीत आहे। सदर कामाचा DPR ग्रेडमध्ये रस्ता बसत नाही म्हणून रद्द करण्यात आला होता, परंतु माननीय शशिकांत कुलकर्णी साहेब कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्सर्वेक्षण करून मंजूर करून घेण्यात आला व सदरील काम देखील प्रगतीत आहे। जून 2023 मध्ये NRDA मार्फत जिल्हा परिषद पुणे येथे FDR चे प्रशिक्षण राज्य पातळीवर अभियंत्यांसाठी घ्यावायचे होते। त्याकरता माननीय अधीक्षक अभियंता चांदुरे मॅडम व माननीय कार्यकारी अभियंता शशिकांत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सहकार्यासमोर यशस्वी पुणे येथे पूर्ण करण्यात आले। आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की श्री दापसे साहेब आम्ही तर नेहमी बघायचो की कार्यालयामध्ये आल्यानंतर सर्वांशी हसत खेळत आल्यानंतर सर्वांचे हात मिळवून मिसळून असे हस्तखेळतं व्यक्तिमत्व हे आपल्यामध्ये आज सेवानिवृत्त होत आहे। तर असा हा यांचा अल्प परिचय आहे। मी विनंती करेल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय मुख्य अभियंता श्री संभाजी माने साहेब यांना, तसेच आदरणीय मैथिली चांदुरे मॅडम यांना की यांनी माननीय श्री उद्धव दापसे साहेब यांचा सत्कार करावा। मल्टीपल छूट गया। माझी पत्नी आहे म्हणून मी ना माझ्या लांबले नव्हते। दापसे साहेब तसं नाही यानंतर विनंती करेन कोणी जर थोडक्या शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करणार असेल तर आपण कृपया पुढे यावे।
हॅलो, पहिल्यांदा माझी ओळख कसं असते एवढीच असते दापसे साहेबांच्या सेवाकृती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मुख्य माने साहेब, अधीक्षक अभियंता मॅडम, विभूते साहेब, कुलकर्णी साहेब, पवार साहेब, दापसे आणि श्री मॅडम दापसे मॅडम, आमचे माजी उपअभियंता इंजिनियर त्रिभुवन साहेब, उपअभियंता कोठारी साहेब, शफी साहेब आणि सर्व बंधू भगिनी. दापसे यांनी माझा संबंध मी शिरूरला असताना ते माझ्याबरोबर शाखा अभियंता त्यांनी काम केलेलं आहे आणि तसं जिल्हा परिषदमध्ये त्यांची माझी 2001 पासून ओळख आहे. जेडपीचं आमचं सर्वच तालुक्यातल्या आमच्या लोकांची आमची एकमेकांची चांगली ओळख असायची. विशेषतः शिरूरला आल्यानंतर शिरूरमध्ये एकत्र काम करत असताना त्यांनी पंचायत समिती बिल्डिंग उभारलेली आहे. दापसे साहेबांच्या हस्तेच झालेली आहे शिरूर पंचायत समिती. नंतर एक उल्लेखनीय काम त्यांनी केलेले म्हणजे निमोनी येथे एक मोठा दवाखाना बांधलेला आहे. तर अतिशय चांगलं काम केलेलं त्यांनी. अलीकडच्या काळात आमचे मी 1990 जॉईन झालो, आम्हाला कॉम्प्युटरमध्ये एवढं नॉलेज नसायचं, पण दापसे कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट होते. त्यांनी नवीन अद्यावत सर्व शिकून घेतलं आणि अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. तसेच ते बाकीचं सार्वजनिक आमच्या जिल्हा परिषदमध्ये सर्व पॉलिटिकल लोकांचा जास्त संबंध येतो, ते त्यांना व्यवस्थित हँडल करायचे, विशेष म्हणजे पत्रकारांना चांगलं हँडल करायचे. आणि त्यांच्या विरुद्ध काही वेळा उपोषण सुद्धा झालेले, पण ते कधी घाबरलेले नाहीये. तर त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं म्हणजे. तर त्यांना मी सेवानिमित्त पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. यानंतर मी विनंती करेन नमस्कार, मी अजित कंदले, शाखा अभियंता, जिल्हा परिषद उपविभाग आंबेगाव. माझे मित्र साधारणतः डिसेंबर 1995 पासून आम्ही उस्मानाबाद आताचा धाराशिव जिल्ह्यामध्ये दापसेराव साहेब उस्मानाबाद जिल्हा परिषदला उमरगा तालुक्यामध्ये पंचायत समितीवर काम करत होते. मी 1995 भूकंपला लागल्यानंतर 1-2 वेळा माझ्या सास्तूर गावामध्ये परिचय झाला होता. त्यानंतर आम्ही 2001ला जुन्नर येथे एकाच वेळी आम्ही दोघं कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झालो. त्यानंतर 2001 ते 2008 पर्यंत मी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि जिल्हा परिषद दोन्ही काम करत होतो. त्यानंतर 2008 पासून 2011 पर्यंत मी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला डेडिकेटेड मध्ये काम केलं. असे दापसे साहेब आदरणीय प्रत्येक उपाभियंता कार्यक्रमांता यांच्याशी जीवलगता ठेवून जुन्नर तालुक्यामध्ये मोठे मोठे कामे केलेले आहेत. दापसे साहेबांनी आमच्या जुन्नर तालुक्याच्या बुचकेताई यांना म्हणजे तांत्रिक मार्गदर्शन करून त्यांना एक हुशार जिल्हा परिषद सदस्य बनवण्याचं काम आमच्या दापसे साहेबांनी केलेलं आहे. कारण जिल्हा परिषदला आम्ही जरी भूकंपासून जॉईन झालो होतो, आम्हाला त्यातलं नॉलेज नव्हतं, पण दापसेराव साहेबांनी उमरगा तालुक्यामध्ये बरंचसं काम जिल्हा परिषदला काम केलेलं असल्यामुळं गट विकास अधिकारी उपअभियंता यांना कसं मॅनेज करायचं हे वगैरे सगळं नॉलेज होतं. आम्ही एकत्र जवळपास 11-12 वर्ष एकत्र काम केलं. अतिशय जिवलग मित्र असे माझे दापसेराव साहेब. त्यानंतर त्यांनी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे पारुंडे येथे कुंभमेळ्याचं जे भक्त येतात आणि ते साधू येतात, त्यावेळी अतिशय जिकरीचं काम आम्हाला ओढ्यावरती पूल करायचा होता. आम्ही रात्रभर म्हणजे दापसे साहेब आणि DK शिंदे साहेब गोसावी साहेबांनी आदेश दिला होता की ते झालंच पाहिजे. आम्ही एक प्रकारे दापसाहेबांनी ते काम पूर्ण केलं आणि त्यावेळी ते काम आठवडा 15 दिवसामध्ये ते मेळावा येणार होता. तो एक सक्सेसफुल काम म्हणून पारुंड्याच्या विकास कामाकडे बघितलं जातं. त्यावेळी केलेलं प्लॅनिंग त्या पारुंड्याचा एक चित्रपट सारखं काम त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी शिरूरला बदली झाल्यानंतर मी आमची चांगली मैत्री राहिलेली आहे. आमच्या उपविभागामध्ये आम्ही बरेचसे दापसेराव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बरंचसं काम आम्ही करायचो पूर्वी. राजकीय किंवा पत्रकारांचं जे काही हे असायचं
त्या अडचणी दूर करायचं काम दापसे साहेब करायचं आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये असताना असे माझे मित्र 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. त्यांचं या पुढचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं निरोगी आरोग्यदायी जावं एवढी शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर मी विनंती करेल कार्यकारी अभियंता सरकारमूर्ती सेवा समारंभासाठी माननीय अध्यक्ष आणि आमचे मित्र उद्धव त्यांना मी ठाकरे म्हणतो नेहमी त्यांना माहिती आहे त्यामुळे तो शब्द मला म्हणून तर दापसेराव साहेब माझा संबंध 2005 मध्ये मी जेव्हा विभागीय कार्यालयात काम करत होतो तेव्हा ते जुन्नरला काम करत होते. संजयराव साहेब कसं पारुंडे आणि इतर सेक्शन त्यांच्याकडे होता आणि बरेच जिल्हा परिषद सदस्य असे हुशार करून सोडले की जेणेकरून नंतर त्या जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या मागे लागून त्यांना तिकडून शिरूर लागले. बरोबर आहे ना. तर चालायचं ते भाग असतो. नंतर शिरूरला आल्यानंतर मात्र दापसेराव साहेबांनी त्याच्यापूर्वी मला वाटतं सस्ते होते कोठारी होते तिथे उपाध्याय शिरूर पीओटीचा एक चांगला इमारतीचा म्हणजे पीओटी तत्वावरचं एक इमारत उभं करायचं काम होतं. त्यासाठी त्यांनी श्रम घेतलेले आहे. तसे ते वैतागले होते तिथं पण विभागीय कार्यालयात मी असताना आणि देसाई साहेब होते तर त्यांना म्हणलं तुम्ही इथली काही अडचण तुम्हाला होऊन देणार नाही. तुम्ही तिथलं फक्त क्षेत्रीय तुम्ही स्तरावर जरा तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या आणि काम करून घ्या. एक चॅलेंजिंग काम म्हणून आपण पाहूया. त्यात पण त्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि त्यांना मुळात कामाच्या संदर्भात जर म्हटलं तर त्यांनी काम करायचं त्याचे खटवटी आहे आणि एखाद्या काम करायचं म्हणजे की त्याच्या माझं ते लागतं तेवढं मात्र नक्की आहे. फक्त एकच आहे की PMJSला आम्ही आल्यापासून फर्निचरचं आम्हाला म्हणजे तुम्हाला चांगलं काम करून देतो कॉम्प्युटर देतो पण ते चालत नाही चालायचं काहीतरी ठीक आहे गंमत आहे. तरी मी यापुढे आमच्या मित्रांना आणि वहिनींना त्यांच्या रिटायरनंतरचं जीवन जे आहे ते मी 1 वर्ष अनुभवलेलं आहे. वहिनींनी त्यांना सांभाळून घ्यावं आणि त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं एवढी अपेक्षा व्यक्त करून धन्यवाद. विनंती करेल कनिष्ठ अभियंता धावरे साहेब. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने जीवनाला कलाटणी देणारा हा एक कार्यक्रम आहे. आपण या ठिकाणी नोकरीत असताना अतिशय आनंद होतो आणि नोकरीतून जात असताना सुद्धा एका डोळ्यामध्ये हसू असतं एका डोळ्यामध्ये हसू असतं. आज या ठिकाणी उद्धवराव धापसे साहेबांचा हा सेवाकृतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सादर करतो आहोत. याचं कारण असं आहे वय वर्ष 58 त्यांच्याकडे जर पाहिलं तर वाटत नाही वाटतं का त्याचं 58 वर्ष असेल नाही. लोकांना अशी एक शंका वाटत असेल का हा कार्यक्रम खरोखरच निवृत्तीचा आहे की त्यांच्या लग्नाच्या सेलिब्रिटीचा आहे. वहिनीकडे जर पाहिलं आम्ही एक चर्चा करत होतो काय या ठिकाणी खऱ्या अर्थानं धापसे साहेबांमध्ये जे धारिष्ट्य आलं जे गंधर्वपणा आला त्याच्या पाठीमागे निश्चित वैद्यचा हात आहे आणि हा हात असताना आपण खंडे साहेबांनी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख केला काय या ठिकाणी खरोखरच जुन्नर तालुका हा नोकरी करण्यासाठी अतिशय कठीण तालुका आहे. कारण जे सदस्य मी जो पाहिलेला मी ग्रामविकास अधिकारी म्हणून या ठिकाणी बोलतोय हा संबंध आलेला आमच्या आदाजी बाबासाहेब आम्ही असा काय या ठिकाणी आशाताईचं नाव घेतल्याच्या नंतर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये काय होतं हे कंदराव साहेबांना माहिती आहे आणि या ठिकाणी आपल्याला अशा परिस्थितीमध्ये काम करणं मॅनेज करणं आणि पत्रकाराला मॅनेज करणं हे ह्या वेगळ्या वेगळ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहतो. पण शाब्दिक शब्दाने मॅनेज करणं त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांना शांत करणं हा स्वभाव या ठिकाणी आमच्या धापसे साहेबांकडे आहे. म्हणून आपण खऱ्या अर्थानं त्याच्या
पाहिलं असेल का त्यांच्या सासऱ्याशी माझी चर्चा झाली का त्यांचे सासरे जोगण साहेब माझ्याशी चर्चा करत होते. पूर्वीचा काळ हा सोन्यासारखा काळ होता. काळ तोच आहे साहेब, फक्त माणसं बदलली. काळ तोच आहे, फक्त माणसं बदलली, माध्यमं बदलली. आणि या ठिकाणी आपण या बांधकाम खातं आणि सडक योजना, आपण सडक योजना म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी आपण या ठिकाणी म्हणतो. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त सगळे जर कोणाचं लक्ष असेल तर अधिकाऱ्यांचं या ठिकाणी पुढाऱ्यांचं लक्ष या सडकवर असतं. कारण सडक म्हणजे जीवनवाहिनी असेल, परंतु या ठिकाणी वेगळ्या अर्थानं ह्या कामाकडे पाहिलं जातं. PWD खातं, बांधकाम खातं याच्याकडे वेगळा दृष्टिकोन लोक या ठिकाणी घेतात. परंतु लोकांना हे समजत नाही, जर त्या गावामधून सडक गेली तर त्या गावाचा विकास निश्चित या ठिकाणी होतो. आणि विकासाची वाहिनी या ठिकाणी काम करणाऱ्या माणसांच्या हातात जर दिली आणि चांगलं मार्गदर्शन केलं तर गावाला गावं जोडण्याचं काम, माणसाला माणसं जोडण्याचं काम या ठिकाणी शिंदेराव साहेब या ठिकाणी होतं. आणि म्हणून एक मराठवाड्यातला माणूस सामान्य कुटुंबातला माणूस या ठिकाणी पुण्यासारख्या सुसगड जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो, त्याच्यावर निश्चितच शाबासकीची थाप आपण या ठिकाणी दिलीच पाहिजे. आणि म्हणून आमचा हा निरोप समारंभ आहे. मला वाटत नाही निरोप समारंभ, त्यांना वाटत असेल आता उद्या मी काय करणार आहे, परंतु करण्यासारखं तुमच्याकडे बहुत काय आहे. कारण या ठिकाणी जेव्हा लग्न झालं तुमचं त्यावेळेस बऱ्याचशा समस्या, बऱ्याचशा अडचणी, घराचं काम असेल, आपल्या नातेवाईकाचं काम असेल, सगळ्यांचे लग्न आतापर्यंत तुम्ही बऱ्याचशा लग्नाला, बऱ्याचशा कार्यक्रमाला या कामामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. आणि त्याच्यामुळे वहिनी सुद्धा तुमच्यावर नाराज होत्या, परंतु ती म्हणजे आता तुम्ही भरून काढावी. आणि सगळ्या नातेवाईक राहिलेले काम असेल, मी तर असं समजतो काय या ठिकाणी आपला सेवानिवृत्तीचा हा काळ हा आपला सेकंड इनिंग म्हणून आपण या ठिकाणी साजरा करावा. राहिलेली कामं भले या ठिकाणी आपण जे कामं राहिलेली आहेत या ठिकाणी सेकंड इनिंग मधून या ठिकाणी राहिलेले काम खेळायला लागला. आणि आपलं आयुष्य खऱ्या अर्थानं आपल्याला 58 वर्षाच्या नंतरच या ठिकाणी सुरू होते खंडेराव साहेब. कारण याच्यापूर्वी तुम्ही आमच्यासोबत काम केलं पुणे जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी बापूसाहेब शिंदे असेल, तुम्ही असेल, खडकराव साहेब असेल, यांच्या सहवासात फक्त आपण नोकरीत असताना फक्त खडी, दगड, माती, रस्ते एवढंच पाहतो. पण आता खऱ्या अर्थानं तुम्हाला माणसात मिसळायची संधी या ठिकाणी आली आहे, माणसं समजून घेण्याची संधी या ठिकाणी आली आहे. आणि ती संधी आपण या ठिकाणी करावं एवढे बोलतो. आणि पुढील आयुष्य आपलं खऱ्या अर्थानं राहिलेल्या माणसांना भेटण्याचं काम या ठिकाणी करावं. कारण प्रत्येकाला वाटत होतं का धापसे साहेबांच्या कार्यक्रमात आले पाहिजे, परंतु तांत्रिक अडचणीमुळं मी तांत्रिक इस्टिमेटमुळं तांत्रिक अडचणीमुळं या ठिकाणी जाऊ शकत नव्हत्या. कारण तांत्रिक हा शब्द जिल्हा परिषदमध्ये आणि सार्वजनिक बांधकामामध्ये अतिशय प्रिय असलेला शब्द आहे. तांत्रिक अडचणीमुळे मान्यता देण्यात येत नाही, पण ह्या सगळ्या तांत्रिक मान्यता आता आपण रद्द करून आपण सगळ्या नातेवाईकांना भेटण्याचं काम करावं. आणि खऱ्या अर्थाने कांदे साहेब या ठिकाणी तर मराठवाड्यातल्या माणसानं पुणे जिल्ह्यामध्ये एक चांगलं आदर्श काम करून या ठिकाणी चांगला शाबासकीची थाप या ठिकाणी मिळवले. त्याचं प्रतीक हे तुम्ही असलेले सगळे शाखा बनता, उभय बनता, कार्यकर्ता बनता, हे याचं प्रतीक आहे. आणि ही त्याची खरी पावती मिळाली एवढंच बोलतो. या ठिकाणी तुमचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि खऱ्या अर्थानं तुम्ही वहिनीला वेळ दिला नाही आतापर्यंत, तो वेळ तुम्ही आता याच्या पुढे द्यावा एवढंच या ठिकाणी शुभचिंततो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावडे साहेब, कनिष्ठ अभियंता, प्रधानमंत्री आमच्या योजना. आदरणीय मुख्य अभियंता साहेब, आदरणीय अधीक्षक अभियंता मॅडम, आदरणीय सर्व कार्यकारी अभियंता साहेब, सर्व स्टाफ, सर्व जी कंत्राटदार, कर्तव्य आहे, कर्तव्य आपण पूर्ण करतो.
आणि कर्तव्य पूर्ण केल्यानंतर रजा देतो आणि या देशामध्ये जेव्हा निघतो जात असतो त्यावेळेस एक अशा प्रकारचा सत्कार आपण होत असतो. अशा प्रकारे निरोप समारंभ ठेवत असतो. आणि या ठिकाणी येण्यासाठी या संघर्षातून आलेला असतो, मोठ्या कष्टाने इथे पोहोचलेला असतो आणि मोठ्या कष्टाने इथे पोहोचल्यानंतर जात असताना एक गौरव कार्याचा गौरव करण्यासाठी अशा पद्धतीने तसं पाहिलं तर आपल्या प्राथमिक शाळेमध्ये आपण शिक्षण होत असताना जे आपण अध्ययन असतो ते आज्ञा पाहतो. पुढे माध्यमिकमध्ये एक अस्तित्वाविषयी आपल्याला चांगलं लागते आणि त्या दृष्टीने आपण विचार करतो. पुढे महाविद्यालयामध्ये आपल्याला कुठं जायचं आहे, आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे, अशा प्रकारे विचारधारा सुरू असते, विचारधारा सुरू असते. आणि असंच आपण एखाद्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रात आपण काम करतो, अशा क्षेत्रामध्ये काम करू, क्षेत्रामध्ये येऊ आपलं आयुष्याचा मोठा कालावधी वेळ आपण यासाठी समर्पित करतो. शालेय जीवनामध्ये त्यानंतर महाविद्यालयामध्ये आणि त्यानंतर प्रशासकीय सेवेत या ठिकाणी स्वामी त्यांचा सत्कार आपल्याला निरोप देत आहे. त्यांचं नाव आदरणीय डॉक्टर साहेब सुरुवातीलाच तर आपण ते शाळेमध्ये किंवा आपल्या असं जे काही वेगवेगळे प्राथमिक महाविद्यालय असतील किंवा प्रशासकीय सेवेमध्ये असतील अनुभव या दृष्टीने आपण बरेच अनुभव आल्यानंतर आपण एक प्रगल्भ प्रक्रियेच्या दिशेने आपली वाटचाल चालू असतो. नोकरी लागत असताना आई वडिलांना आनंद होतो. नोकरी लागत असताना आई वडिलांना खूप मोठा आनंद झालेला असतो. त्यामध्ये आपल्याला समाधान वाटतो, आई वडिलांना आनंद झालेला आहे. ही सेवा करत असताना एक कुटुंबाचा आधार म्हणून आपण आपली भूमिका आपण पार पाडत असतो. आणि निवृत्तीच्या वेळेस खूप काही एक चोख प्रामाणिकपणे अशा पद्धतीची आपण ड्युटी केली, अशा पद्धतीने आपण शासनाला सेवा केली, अशा पद्धतीचे आपली भावना असते, तसे आपल्याला समाधान असते. साहेबांच्या बाबतीत अनेक गुण त्याच्याकडे आहेत. सर्वात महत्त्वाचा वाटणारा गुण सगळेच महत्त्वाचे आहेत. त्याही मध्ये तरी एखाद्या कामाशी डेडिकेट कसं व्हावं, डेडिकेट होऊन कामामध्ये आपण कसं झोपून द्यावं, डेडिकेट काय असतं हे खरोखरच त्यांच्याकडे बघून आपण, त्यांच्या कार्याकडे बघून आपण, त्यांच्या सेवेकडे बघून आपल्याला निश्चितच कळतो. अशा गोष्टी फॉलोअप ठेवणं, तसेच वरिष्ठ कार्यालयाशी कशा पद्धतीचे आदराचे संबंध ठेवणं, आधुनिक संबंध ठेवणं, त्याचबरोबर एक लोकप्रतिनिधीशी त्याप्रमाणे एक सहयोगाचे संबंध त्यांचे राहिले आहेत. आणि ज्युनियर सहकार्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून घेतात. अतिशय त्यांचं मार्गदर्शन करत असतात. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पूर्वस्थितीत ते मार्गदर्शन करत असतात ते खरोखरच करून असतात. म्हणजे सर्व या गोष्टी जे सर्व गुण, त्या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण पाहतो
त्यावेळेस आपण सांगितलं विचार करतो कसं काय बघा हे शक्य आहे, कसं काय सर्व गोष्टी त्या विशेष गोष्ट म्हणजे अगदी सहजतेने हँडल करतात, हे कसं काय शक्य आहे. आणि मग असं विचार केला तर एक दिसून येतं आपल्याला त्यामध्ये दिसून येतं की त्याच्यामध्ये त्याचा एक मित्र आहे, तो खूपच त्यांना आधार देतो, सपोर्ट करतो. एक काय म्हणतात कवच एक आहे, कोणत्याही परिस्थितीला ते फेस करत असतात. तसे कवच आहे, एक त्यांचा मित्र आहे, तो नेहमी साथ त्यांना एका मित्र साथ देत असतो. आणि तो त्या मित्राशी त्यांची अत्यंत जवळची मैत्री आहे. तो मित्र म्हणजे सत्यता, सत्य हे त्यांच्यासोबत आहे. सत्यासोबत त्यांची खूप जवळची मैत्री आहे आणि म्हणून त्या गोष्टीची सर्व गोष्टीच्या सहजतेने ते फेस करत असतात. त्याच्या भाग्यासाठी खूप काही शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो श्रीमती जोगदंड मॅडम यांना या देखील आपलं मनोगत अगदी थोडक्या शब्दात व्यक्त करतील. जगाला शांतीचा मार्ग देणारे कथा भारतीय राज्यघटनेचे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, माता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्याबाई होळकर या सर्व महान पुरुषाला नमस्कार किंवा वंदन. आणि कालच आपल्या पुण्याच्या पुण्यनगरीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपुराच्या विठोबाला भेटण्यासाठी गेलेली आहे. त्याही महासंतांना माझा अभिवादन. आज आपण उद्धवराव ब्राह्मण रावसे यांच्या सेवा निमित्त हा कार्यक्रम आयोजित आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय साहेब आणि स्टेजवर बसलेले सर्व उच्चपदस्थ अधिकारी, त्यांचे कर्मचारी, सहकारी, मित्र, नातेवाईक, पाहुणे मंडळ हे सर्व या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद. उद्धवराव ठाकरे यांचा म्हणजे मला अलंकृत काही भाषण येत नाही, पण जे माझे अनुभव तर आहे ते मी माझी मत व्यक्त करणार आहे. उद्धवरावचा जन्म शेलू तालुका जिल्हा परभणी येथे झालेला आहे. त्यांची शालेय शिक्षणाचा उल्लेख झालेलाच आहे. 12वी झाल्यानंतर त्यांचा अभियांत्रिकीला नंबर औरंगाबाद येथे लागलेला आहे. त्यांची सेवाकृती म्हणजे लवकर वयाच्या वयाने कशामुळे व्हावी की त्यांचं वय वाढवून टाकण्यात आलं. त्यावेळेस आईवडील अशिक्षित असल्यामुळे जे सरांनी नोंद केली तीच खरी, पण नंतर त्यांना ज्यावेळेस कळू लागलं की माझं वय वाढवून देण्यात आलं, शिक्षकाला विनंती केली, परंतु त्यांनी अरे पुढे शिकून काय करणार आहेस तू, तुझी प्रतिकूल परिस्थिती आहे आणि तू जर मॅट्रिक झाला तेव्हा मॅट्रिकच्या D.Ed होतं आणि D.Ed केल्यानंतर लवकरच तुला शिक्षकाची नोकरी लागेल आणि तुझ्या घरची परिस्थिती ही सुधारेल अशा अपेक्षेने त्यांनी काही दिवस कमी केलं नाही. त्यांची इच्छा काही शिक्षक होण्याची नव्हती. त्यांना माहीत होतं की शिक्षकांचे कसे हाल आहे. ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांना शिकवावं लागत होतं, हे करावं लागत होतं, म्हणून त्यांना शिक्षकाची नोकरी काही आवडली नाही. पण शिक्षकच हा गुरु असतो हे समजून त्यांनी त्या शिक्षकांना काही जास्त वाद घातला नाही, काही नाही आहे ते त्यांची वयोमर दाखवली. त्याच्यामुळे आज वय नसताना सुद्धा त्यांना सेवानिवृत्ती घ्यावं लागतं. जेव्हा
त्यांचं शिक्षण करीत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरी 18-20 दारिद्र्य मजुरी करणारे आईचं छत्र सुद्धा त्यांच्याला करत हे झालेलं आहे. आणि 6 महिन्यांनी ते एका लाडका भाऊ आले आणि त्या बहिणीनं अक्षरशः मजुरी करून त्या भावाला दिले कडक स्वभावाचे ताप आजही आहेत. 80-90 वर्षाचे झाले तरी त्यांचा म्हणजे एक कणखरपणा आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा माणूस कुठून कसा आला आणि कोठे आला ना आता कोठे चालला हे महत्त्व आहे. म्हणजे माणूस जगताना तो कसा जगला, कोणासाठी जगला, काय करायला ह्याला म्हणतो. त्यांनी सर्व्हिस किती केली, त्यांनी धन किती मिळवलं, त्याला काही अर्थ नाही. त्यांनी धन कमवलं नाही परंतु त्यांनी मन मात्र जिंकले. अशा परिस्थितीत मग नंतर अभियांत्रिकी शिक्षण झाल्यानंतर लागली घरची चला लग्न करवा सुदैवाने त्यांना अशपत्नी मिळाली. म्हणजे जोडदार घराण्याची ग्रॅज्युएट शिकली. 6 नंदा बहिणीसारखी तिने वाढवल्या. त्यांच्याशी वर्तन तसंच केलेलं आहे. कारण तिला जाणीव होती ह्यांच्यामुळे आज आम्हाला नवरा कळलेला. आणि जरी शिक्षण झालं तरी पुढचे काही संकट कळलेली नव्हते. लग्न झाल्यावर आणखी जबाबदारी वाढली, आणखी खर्च वाढला आणि अशामध्ये बेकारी घरची परिस्थिती नाजूक. मग असंच करत करत परभणी येथे कमी दरामध्ये त्यांनी सर्व्हिस आणि मग तिथून माडामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये त्यांनी म्हणजे संकट आणि त्यांची म्हणजे परीक्षा पाहिल्यासारखी झाली. म्हणजे ज्यावेळेस ते उस्मानाबादला जॉईन झाले त्यावेळेस तिथं ते भूकंप लारीचा अशा अवस्थेमध्ये अशा गंभीर परिस्थितीचं काम केलं. त्याच्यानंतर माडामधून पुन्हा त्यांचे माडामध्ये जेवढे काम करणारे इंजिनियर होते त्या टप्प्याटप्प्याने त्यांना आढळून मिळाले. त्यांचा खूप उशिरा नंबर लागला. मग त्याच्यानंतर त्यांना जुन्नरला हे मिळाले आढळून. जुन्नरमध्ये सर्व्हिस केली. तिथून मग शिरूरला आले. शिरूर पुण्यामध्ये आले. म्हणजे त्यांना संघर्षाशिवाय काही मिळाले पण त्यांच्यामध्ये दृढ विश्वास, आत्मविश्वास, प्रबळ शक्ती ह्या जोरावर ते इथपर्यंत आले. आणि म्हणजे कसं आणि ते करत असताना मी कशा परिस्थितीतून आलो त्याची जाणीव त्या माणसाला मागं वरून पाहिलेलं आहे, आजूबाजूला पाहिलेलं आहे. आणि अशा त्यांच्या हातामधून कितीतरी विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली, कितीतरी कुटुंबांना मदत केली. म्हणून ते या कामामध्ये बांधकाम खातं म्हटलं की जोडा जोडा अशातला भाग आहे. आणि ह्या सेवेमधून युनिटच्या सेवेमधून म्हणजे काय ती सेवाच असते की आपण ह्या सेवेमधून आपला काय अधिकार आहे त्या अधिकारातून त्या माणसापर्यंत ही सेवा दिली पाहिजे हा उद्देश राहतो. आणि ती सेवा त्यांनी प्रामाणिकपणे बजावलेली आहे. त्यांच्या मित्रांनी सहकार्याने केलेलं आहे. म्हणून त्यांचं हे संघर्षमय जीवन, चिकाटी, जिद्द आणि हिंमत आणि हे त्यांच्यामध्ये असल्यामुळं ते सर्वावर मात करीत आहे. आणि ह्याच्या पुढे सुद्धा ते जाऊन करणारच आहे. म्हणजे त्यांच्यात जिद्द आहे. आम्ही म्हणतो मुलाला सर्व्हिस कर, मुला तयार नाही. ते म्हणतात की नोकरीतच काय अनेक कामं आहेत, ते कामं करता येतील पण कामामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, जिद्द असली पाहिजे, त्याच्यात अंगाने हे असली पाहिजे माणसाला. अशा परिस्थितीतून गेले त्यांचं जीवन आहे. आणि सेवा म्हणजे ते एक वयमर्यादा असते काम करण्याची. त्याच्याप्रमाणे शिवरायांनी त्यांच्या अधिकारी सर्व त्यांना सहकार्य मिळालेले, त्यांची उन्नती धनाने नाही पण मनाने झाली, त्यांची किंमत झाली. आणि त्यांचं उर्वरित आयुष्य ते असंच धैर्यानं त्यांनी पुढे जावं, काम करावं, त्याची सेवा त्यांच्या
ही अपेक्षा भगवंताच्या चरणी करून मी माझी दोन शब्द संपवते. मला बोलायची संधी मिळाली त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि केव्हाही माणसाने धनाच्या पाठीमागे न लागता आपल्या हातून सेवा कशी घडेल, आपल्यापासून एखाद्याचं जीवन कसं घडलं ते पाहायला पाहिजे. आपल्याला उदाहरण आहे, सावित्रीबाईंना महात्मा ज्योतिबा फुलेंना किती लोकांनी त्रास दिला. आज त्यांच्यामुळे माझ्यामध्ये घरी आले. मी काही जास्त शिकलेली नाही, सवरले नाही. त्यांच्या प्रेरणेमुळं, त्यांच्या मेहनतीमुळं आणि थोडंसं सावित्रीबाईच्या महात्मा फुले आलेला आहे. आणि हे कधीत कधीत माणसाचं जीवन म्हणजे किती काय, माणूस 200 वर्ष तर जगू शकत नाही. 30-40च्या नंतर आपल्या संसारात फुटलेला असतो. पण आपण एक जीवन जगत असताना काहीतरी कोणाला जीवन जगत करण्याचं काम करावं. करत असताना त्याच्यात यश आणि समाधान असणं एवढं उर्वरित राहिलेलं कुटुंबाचं आयुष्य प्रगतीच्या मार्गावर जावं आणि त्याच्या अशीच शिवाय सहकारी अधिकारी लोक आले त्यांच्यासाठी आम्ही आभार मानते आणि संपवते. नमस्कार सर्वांना. थँक्यू मॅडम. आदरणीय रावसाहेब यांच्या खडतर जीवनाच्या प्रवासाचे ते क्षण मी अगदी थोडक्या शब्दामध्ये वर्णन केले. यानंतर मी विनंती करेल आमचे कार्यकारी अभियंता शशिकांत कुलकर्णी साहेब, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना पुणे जिल्हा, हे अगदी थोडक्या शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. श्री उद्धव धापसे पविंदाळे यांच्या सेवापूर्ती समारंभाचे अध्यक्ष माननीय मुख्य अभियंता श्री माने साहेब, माननीय निरीक्षक अभियंता नांदवणे मॅडम, माननीय कार्यकारी अभियंता पवार साहेब, माननीय घोटे साहेब अध्यक्ष अभियंता, सत्कारमूर्ती श्री धापसे साहेब, त्यांच्या सुविधा पत्नी धापसे मॅडम, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे नातलग, माझे सर्व सहकारी आणि सर्व मित्र. श्री उद्धव धापसे साहेब यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त आपण इथे आज जमलो आहोत. सेवानिवृत्ती व सेवापूर्ती हा खरं तर हा काही शेवटचा टप्पा नाही. हा एक आपल्या किंवा कोणाच्याही आयुष्यातील तो एक टप्पा आहे. आयुष्याच्या प्रवासातील ते एक स्टेशन आहे. त्याच्या पुढेही प्रवास चालूच असतो. हा टप्पा पूर्ण करताना श्री उद्धव धापसे यांनी तो अतिशय धडाडीने पार केला असे मी म्हणेन. तसा माझा आणि यापूर्वीच्या वक्त्यांनी त्यांच्याबद्दल अनेक आठवणी सांगितलेल्या आहेत. त्यांच्या लहानपणापासून किंवा त्यांच्या कारकिर्दीमधील अनेक त्यांच्या मित्रांनी आठवणी सांगितले आहेत. माझा त्यांचा परिचय तसा फार नाही. 1-1.5 वर्षापासून आमचा परिचय झालेला आहे. थोडं या अल्पपरिचयात अल्प काळामध्येच आम्ही एकत्र काम केलेलं आहे. म्हणून माझे मनोगत थोडक्यात व्यक्त करत आहे. त्यांच्या ह्या विभागातील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांना खरं तर उपअभियंता म्हणून फार कमी कालावधी मिळाला. ते 1 ते 3 वर्षच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या विभागात काम केलं. तसं पाहिलं तर त्यांनी अजूनही पुढे त्यांना संधी मिळायला हवी होती. ती जर त्यांना मिळाली असती तर नक्कीच या विभागामध्ये त्यांनी अजूनही खूप कामे केली असती याची मला खात्री आहे. उद्धव धापसे म्हणजे एक मी पाहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे सहसते व्यक्तिमत्व आहे. ते बेधडक आहे. कोणत्याही परिस्थितीत व कोणासमोरही
धडाडीने व निर्भयपणे आपले म्हणणे मांडणे, तसेच नुसते म्हणणे मांडून थांबणार नाही तर त्याबरोबर त्याबाबत त्वरेने कृतीही करणे ही त्यांचे वैशिष्ट्य. आणि याचा अनुभव मी अनेक वेळा या 1-1.5 वर्षाच्या कालावधीत घेतलेला आहे. तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये जे जे काही प्रश्न असायचे किंवा अडचणी असायच्या त्या अगोदर अतिशय धडाडीने व जोखून देऊन त्याला सामोरे जायचे व ते प्रश्न तातडीने व त्वरेने सोडण्याचा ते प्रयत्न करायचे. असे व्यक्तिमत्व आपल्या कर्तव्याची पुरेपूर जाणीव असणारे, दुसऱ्यांना व तसेच आपल्या कर्तव्याची दुसऱ्यांना सुद्धा ती जाणीव करून देणारे व कर्तव्यासाठी झोकून देणारे असे हे व्यक्तिमत्व आहे. त्या छोट्याशा कालावधीमध्ये त्यांनी कामासाठी अनेक सर्व कामांसाठी झोकून दिले होते. त्यांच्या या कामाच्या पद्धतीमुळे अनेक अडचणींची कामे सुद्धा मार्गी लावणे शक्य झाले. एक उदाहरण देतो की त्यांच्या कार्यक्षेत्रातच ते हजर झाल्यानंतर त्यांचं एक मोठ्या पुलाचे काम सुरू करणार होतो आम्ही त्या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये. असं त्यांच्या परिचयामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. त्या ठिकाणी एक तो एक मेजर ब्रिजचे काम होते. अशा मोठ्या पुलांची कामं आपल्या विभागात तशी कमी झालेली आहेत किंवा कमी होतात, कारण आपण ग्रामीण रस्त्यावरती मोठे तर लहान पूल बांधण्यात येतं. त्या ठिकाणी नदीचा मोठा प्रवाह, तसेच पावसाळ्यात वाहतूक खंडित होणे, डायव्हर्शन वाहून जाणे, त्यातच स्थानिकांच्या तक्रारी, बांधकामास अडथळा होणे, अशा अनेक अडचणी असूनही सर्व अडचणींवर मात करून त्यांनी पुलाचे काम विशेषतः कामाची मुदत संपण्याच्या अगोदरच पूर्ण करून ते लोकांसाठी अतिशय उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. तसेच इतर कामे सुद्धा त्यांच्या कालावधीत नवीन कामांचे DPR करण्यापासून ते जुनी रेंगाळलेली कामे मार्गी लावली, ही सर्व कामे ते अतिशय आत्मीयतेने आणि तळमळीने करतात. दुसरे एक कारण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय बऱ्याच कालावधीपासून भाड्याच्या इमारतीत व अपुऱ्या जागेत कार्यरत आहेत. येथे कार्यालयीन कर्मचारी तसेच सर्व अभियंता मित्र यांना बसून काम करण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यासाठी तुमच्या कार्यालयाच्या समोरील टेरेसवरील मोकळ्या जागेत शेड बांधण्याचे नियोजन बऱ्याच दिवसापासून चालले होते, परंतु प्रत्यक्षात कार्यवाही काही होत नव्हती. आमचे आल्यानंतर त्यांनी दिवस मनावर घेतली, त्यामध्ये स्वतः इंटरेस्ट घेतला व शेडचे काम लक्ष लावून पूर्ण करून घेतले. त्यामध्ये त्यासाठी प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, निधीची उपलब्धता अशा कुठल्याही गोष्टीची त्यांनी काळजी केली नाही आणि कुठले त्यामध्ये कसून ते काम पूर्ण केले. आणि आज बऱ्याच आमच्या सहकार्यांना ही खूप सोय करून दिलेली आहे. ते कार्यालय याबाबत त्यांची नेहमीच आठवण ठेवेल. त्यांचे कार्यक्षेत्रातील कामासंबंधी म्हणण्यात आलं तर स्थानिक प्रशासन, इतर विभाग तसेच लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क करून त्वरेने आपले प्रश्न सोडवणे व कंत्राटदारास गतीने काम करण्यास प्रोत्साहित करणे ह्याबाबत त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. याबाबत कंत्राटदारांनी पण तो अनुभव घेतलेला असेल. अशा पद्धतीने कुठलेही काम आपण आपले फक्त शासकीय काम म्हणून नाही तर एक सामाजिक जाणीवेतून करण्याची त्यांची तळमळ आहे. आता सेवापूर्तीनंतर सुद्धा ह्याच तळमळीने ह्याच धडधडीने पुढे काम करतील. त्यांनी निश्चितच काहीतरी निश्चय केलेले असतील, काही गोष्टी त्यांना करायच्या असतील. पुढील काळात त्यांनी त्यांचे संकल्प जबाबदाऱ्या पार पाडण्याचे निश्चितच यशस्वी होतील. शासकीय कारकिर्दीमध्ये कुटुंबासाठी पुरेसा वेळ दिलेला नसेल तो त्यांना आता देता येईल. पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचे पुढील आयुष्य आनंदाचे, आरोग्याचे, भरभराटीचे व सुखसमृद्धीचे जावं अशा त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नेहमीच
आदरणीय कुलकर्णी साहेब आणि दापसे साहेब ही जोडी पुणे जिल्ह्याचं रस्ते बांधणीचं जे काम आहे त्या सर्व कामामध्ये हिरवळीने सहभागी होऊन ही जोडी अतिशय म्हणजे जसं बघायला गेलं तर प्रसिद्ध सुप्रसिद्धीच्या जोतामध्ये आलेली आहे. तर मी यानंतर विनंती करेल अधीक्षक अभियंता आदरणीय जांजुर्डे मॅडम या देखील आपलं मनोगत व्यक्त करतील. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माने सर, सरकार मंत्री साहेब, त्यांचे कुटुंबीय, विभुते साहेब, कुलकर्णी साहेब, पवार साहेब, उपस्थित सर्वजण, आज ढापसे साहेबांचा सेवापूर्ती समारंभ आहे. ढापसे साहेबांची माझी तशी जुनी ओळख आहे. जिल्हा परिषदेमध्ये मी कार्यकारी अभियंता असताना ते शाखा अभियंता म्हणून होते तिथे. मी नॉर्थ डिव्हिजनला होते, ते साऊथ डिव्हिजनला होते, पण बऱ्याचदा माझ्याकडे साऊथ डिव्हिजनचा ऍडिशनल चार्ज असायचा. एक 4-5 महिने आम्ही सोबत काम केलेलं आहे. आणि पुणे जिल्हा परिषदेमध्ये शाखा अभियंतांची खूप चांगली टीम आहे आणि त्याच्यातले असे 7-8 जे धडाडीचे कार्यकर्ते होते त्यातले एक ढापसे साहेब आहेत की जे आपल्या कायम लक्षात राहतील. ढापसे साहेब म्हणजे त्यांच्यामध्ये एकदम स्पष्ट वक्तेपणा आहे, ते वर्कहोलिक आहेत. त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना कुठलीही कामं सांगितली तर ते पुढाकार घेऊन काम पूर्ण करणारे आहेत. आणि जिल्हा परिषद म्हणजे कायम तुम्हाला पुढाऱ्यांसोबत काम करावं लागतं. पुढाऱ्या आवती होती सगळे पुढारीच असतात. त्याच्यामुळे पुढाऱ्यांच्याही काही क्वालिटीज ढापसे साहेबांमध्ये आलेल्या आहेत, चांगल्या क्वालिटी जसे की लिडरशिप क्वालिटीज. त्यामुळे कुठलेही काम त्यांना सांगाल ते खूप पुढाकार घेऊन ते काम करतात. कुलकर्णी साहेब आणि ढापसे साहेब ही जोडी कायम सगळे जर त्याला मिस करतील, कारण कुलकर्णी साहेब म्हणजे एकदम शांत व्यक्तिमत्व आणि ढापसे साहेब म्हणजे एकदम धडपडे धडाडीने काम करणारे. एक चांगलं कॉम्बिनेशन ते जमलेलं होतं, त्यामुळे सगळेजण त्याला मिस करतील. कुठलेही प्रॉब्लेम झाले तरी त्याला टाळण्यापेक्षा फेस करणारे ढापसे साहेब आहेत. हे त्यांच्यामध्ये बऱ्याचशा चांगल्या क्वालिटीज होत्या. आम्ही नक्की त्यांना मिस करू. ढापसे साहेबांना व त्यांच्या कुटुंबियांना पुढील आयुष्यात खूप शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती तुम्ही बघत आहात की कार्यक्रम सुरू झाल्यापासून अगदी कार्यक्रम शेवट आला तरी सर मला गाईड करायला काही सोडत नाही. असे आमचे धडाडीचे आदरणीय दापसे साहेब यांना मी विनंती करतो की यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. Greetings to all of you. I am Sulika Dapse, daughter of Mr. Udav Dapse. First of all, I would like to thank you all for coming together to celebrate this very special day, my father's retirement. That I stand here today, my heart is filled with immense joy and pride. Watching you reach this milestone is truly very special. Throughout your career, you have always been dedicated, hardworking and passionate. Sometimes I wonder how someone can be so passionate about his work. You have always approached your job with determination and positive attitude. I could say I have never seen my father having a negative attitude. You have always played your role perfectly as a father, as a son, as brother, as a husband, and many more. We want to express our deepest gratitude from behalf of our family. You have always put us first together, ensuring that we had everything we needed and more. Thank you for always being there for us and forever grateful. I think retirement is not just the end but the beginning, and a chance to explore new horizons and embrace new opportunities. We would like to congratulate for this new journey, and we hope you could
pursue your passions and you could enjoy this further life. Thank you. या साहेबांच्या कन्या होत्या, यांचा परिचय मी आपला सुरुवातीलाच करून दिलेला आहे. श्रुतिका रापसे BMS सेकंड इयरला या शिक्षण घेत आहेत. यानंतर मी विनंती करेल श्री रापसे साहेब यांनी आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला लाभलेले आपल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अध्यक्ष माननीय माने साहेब, कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती असलेल्या आमच्या झुंजार मॅडम, झुंजुर्णे मॅडम, माझे सहकारी नेहमी माझ्यासोबत असलेले कुलकर्णी साहेब, मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे असे आमचे आता निवृत्त आहेत अधीक्षक अभियंता विभूते साहेब, आपल्या समेत माझ्या समेत कार्यरत असलेले व आता कार्यकारी अभियंता म्हणून जिल्हा परिषद दक्षिण विभागामध्ये कार्यरत असलेले श्री BK पवार साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे वरिष्ठ उपअभियंता म्हणून कार्यरत असलेले माझे सहकारी माझे वरिष्ठ श्री त्रिभुवन साहेब, श्री सस्ते साहेब, श्री कोठारी साहेब, तसेच श्री माझ्या समेत काम केलेले श्री जैन साहेब, शकी साहेब, धोंडे साहेब, कुरेशी साहेब, कंदले साहेब आणि चनाडे साहेब आणि माझ्या समेत प्रमोशन झालेले श्री NK कांबळे साहेब, सोनवणे प्रतिभाजी, त्याच्यानंतर माझे काजी साहेब, DP पाटील साहेब, NK कांबळे साहेब, माझ्या समेत कार्यरत असलेले माझे कनिष्ठ अभियंता श्री कोळेकर, काळे, आंबेगावकर, धावारे व माझ्यासोबत जरी नसले तरी माझ्या सहकारी म्हणून काम केलेले पवारराव साहेब असतील, शिंदेराव साहेब असतील, अमित पाटील असतील, त्याच्यानंतर आले नाहीत का आपले राजेराव साहेब, तापकीराव साहेब, या सर्व तसेच माझ्या उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी मित्र, मला काम करण्यामध्ये यशस्वीपणे जेवढा मी कार्यकाळ उपभोगला आहे त्या कार्यकाळामध्ये यशस्वीपणे माझ्यासोबत सहकार्य केलेले कंत्राटदार श्री DS शेवाळे, श्री अविनाश गुंजाळ, श्री टाकळकरजी, श्री काय आता प्रत्येकाचं नाव घ्यावं असं वाटतंय, परंतु वेळ पार झालेला आहे, साहेबांना पण जायचं आहे, त्यामुळं मी सगळ्यांचं काही नाव घेत नाही. आता सर्व सहकारी माझे कुटुंबीय तसेच मला त्यांनी इथे पोचण्यामध्ये आणि माझं उभं राहण्यामध्ये ज्यांनी माझं आई वडील नसतानाही सासू सासरे असून आई वडिलाप्रमाणे माझं पालकत्व स्वीकारलं व मला आई वडिलांची भूमिका त्यांनी निभावली, कारण माझी आई तर मुशिकत असतानाच वारलेली होती. त्या ठिकाणी माझ्या सासूबाई शांताबाई जोगदंड, माझे सासरे श्रीधरराव जोगदंड, तसेच माझे मेहुणे प्रमोद जोगदंड, विनोद जोगदंड, त्यांच्या सहचरणी आणि माझे साडू संजय वाघमारे, त्यांच्या पत्नी प्रणिता, तसेच माझे लाडके मेहुणे टिंकू प्रशांत जोगदंड, त्यांच्या सहचरणी
येथे उपस्थित असलेले सर्व सहकारी मित्र, आप्तेष्ट, पै पाहुणे, सर्व आपण माझ्या या निरोप समारंभासाठी उपस्थित राहिला माझ्या आनंदाला द्विगुणित केला आहे आपण. खरंच मला अगदी भरून आलेलं आहे किंवा या कार्यक्रमासाठी मला अपेक्षित नव्हतं एवढे सगळे माझे मित्र सहकारी सर्व इथे जमा झालेले आहेत. माझा परिचय सापांनी करूनच दिलेला आहे. असं काम करते वेळी माझी एक हातोटी होती की एखादं काम घेतलं तर ते काम आहे ना अर्धवट कधी सोडणार नाही मी. फार एखाद्या माणसाचं घरकुल जरी असलं, मी जिल्हा परिषदेला काम करत होतो, घरकुल जरी असलं तरी त्याला घर बांधकामामध्ये पैसे कमी पडत असतील तर मी त्याला पैसे देऊन सुद्धा त्याला त्याचं घरकुल आहे ना पुढे काम कर बाबा, पण काम बंद नाही पडलं पाहिजे. माझ्या वैयक्तिक मदत करून, मी काय खिशातून पगारातून देत नव्हतो, परंतु त्याला मी मदत करायचो की तू हे उभं राहायला पाहिजे, तुझं घर बांध आहे ना. जिल्हा परिषदेला असताना मी एवढ्या म्हणजे खालच्या स्तरावर जाऊनही ना लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कुठलंही काम घेतलं तर ते कधीच केलंच पाहिजे. माझ्या सहकाऱ्यांना, माझे कनिष्ठ अभियंता जे कार्यरत आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही खरंच झोपून जर काम दिलं आणि काम केलं तर मला वाटत नाही कुठली अडचण राहील किंवा कुठली परिस्थिती कितीही गंभीर उद्भवली तरी त्याच्यामधून मार्ग निघत असतो. आपण झोपून देऊन काम केलं की मला वाटतच नाही किंवा कुठली अडचण येईल, कुठले वरिष्ठ रागावतील किंवा आपल्याला शोभा नोटीस येईल, मेमो येईल, असं कधीच घडत नाहीये बघा. जेव्हा खरी परिस्थितीची जाणीव वरिष्ठांना होते ना त्यावेळेस वरिष्ठ कितीही वर्स्ट सिच्युएशन असू द्या, कितीही कठीण, कितीही आपल्याकडून चूक झालेली असू द्या, घोडचूक झालेली असू द्या, जी आपल्याला आहे ना माफ करणे योग्य नाही तरी पण वरिष्ठ आहे ना माफ करत असतात. म्हणून माझ्या सहकाऱ्यांना, माझे जे ज्युनियर आहेत, माझे सहकारी म्हणून त्यांनी काम केलेले आहे आणि जे आता काम करत आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या वरिष्ठांना आहे ना ज्या वेळी आपण काम करत आहोत त्यावेळी आपल्या वरिष्ठांना आहे ना अवगत करायचं आणि आपण आपलं काम पुढे चालवत राहायचं. काही अडचणी येत नाही बघा. माझी ही काम करायची पद्धत असल्यामुळेच मी जिल्हा परिषदेमध्ये असतानाही कुठल्याही पदाधिकाऱ्याकडून నేను 4 शब्द ऐकूनही घेतले नाही किंवा अध्यक्षाकडूनही कधी ऐकून घेतलेले नाही. उलट माझी बदली करा म्हणून प्रयत्न करण्यासाठी कुणी आले नाही. मी गुपचूप बदली करून घेतली की जिथे गेलोय तिथे मी गुपचूप बदली करून घेतली. त्या पदाधिकाऱ्यालाही कळून दिलं नाही की मी बदली करून घेतोय म्हणून. नाहीतर माझी जुन्नरमधून बदलीच झाली नसती बघा. मी जर प्रयत्न केला नसता तर मी जुन्नरमधून इथे शिरूरला येऊ शकलो नसतो. आणि शिरूरमध्ये मी गुपचूप आमदारांना न कळवता मी गुपचूपच बदली करून घेतली दौंडला. आणि इथे प्रमोशनला आल्यानंतरही मी त्याच पद्धतीनं काम केलंय. प्रमोशनला आल्यानंतर मी तर इथे कुलकर्णी साहेब आणि मी या पद्धतीनं काम केलं. एवढा म्हणजे कोणती वेळ आहे किंवा काय आहे, कुलकर्णी साहेबांनी मी अक्षरशः आंबेगावकर रावसाहेब, मी आणि कुलकर्णी साहेब पुलाचं काम चालू असताना 10 गावांचा संपर्क तुटलेला होता. आम्ही 3 जण अक्षरशः पावसामध्ये भिजत आम्ही रस्त्याने गेलोय किंवा यांना मार्ग कसा करून देता येईल. 10 गावाचा संपर्क तुटलेला आहे. आपण आहे ना हा विषय आहे ना कायदा व सुव्यवस्थेचा उद्या होईल. आपल्याला अडचणी निर्माण होणार आहेत. आपल्यासोबत आपल्या वरिष्ठांनाही अडचण निर्माण होणार आहे. कुलकर्णी साहेब मी अक्षरशः आम्ही छत्री घेतली तर ती आमची छत्री उडून जायची, डोक्यावर छत्री राहायची नाही. पावसात भिजत आम्ही अक्षरशः चिखल उडवत तिघांनी आम्ही अक्षरशः पूर्ण रस्ता चालू केला होता आम्ही 4 किलोमीटर. आणि त्या रस्त्याला काम करून आम्ही रस्त्याचं तात्काळ आम्ही काम केले. त्याच्यामध्ये केआर कन्स्ट्रक्शन आणि मंगेश शिंदे यांनी मोलाचं सहकार्य केलं आम्हाला. या 2 कंत्राटदारांनी एवढं मोलाचं सहकार्य केलं आम्हाला की मी आयुष्यभर त्यांची आठवण विस्मरत जाणार नाही माझ्याकडून. कारण आम्ही शब्द टाकलाय. असं ते म्हटले नाही की मला याच्यातून आम्हाला तुम्ही याच्यातून कुठून पैसे देणार आहात आणि कसे पैसे देणार आहात ते सांगा. असं सकार शब्द सुद्धा त्यांनी आमच्यासमोर उपस्थित केला नाही. मी आणि कुलकर्णी साहेबांनी सांगितले हे काम करायचे. साहेब मी विचार करणारा आणि अंमलबजावणी करायला आंबेगावकर रावसाहेब. त्या गोष्टीमुळे अक्षरशः तुम्हाला सांगतो आमदार साहेब कोणत्याही उप अभियंत्याला किंवा कार्यकारी अभियंत्याला नीट बोलत नाहीत. मावळचे आमदार तुम्हाला माहिती आहे. कुठल्याही मिटिंगला जाऊ द्या आमच्याबद्दल कधी त्या माणसाने
चकार शब्द बोलला नाही. आणि आपण 8 महिन्यामध्ये आम्ही जेव्हा फुल करून घेतला साहेब आणि लोकांना प्रवासी वाहतुकीस खुला करून दिला, अक्षरशः आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो. आम्ही तिथे आचारसंहिता लागलेली होती, त्यामुळे आम्ही तिथे उपस्थित राहू शकलो नाही. तरी पण त्या माणसाने, कुलकर्णी साहेब, माझा आणि आंबेडकरांचा उल्लेख केला आणि आपल्या यंत्रणेचा उल्लेख केला. विशेष म्हणजे ही फार आनंदाची गोष्ट आहे. फक्त आमचाच नाही तर आपल्या यंत्रणेचा, आपल्या पूर्ण यंत्रणेचा. आणि त्यामध्ये साहेब तुमचा आणि मॅडमचा खरंच प्राधान्यानं तुमचं सहकार्य लाभल्यामुळेच या गोष्टी आम्ही धडाडीने करू शकलो. तुमचं जर सहकार्य नसतं तर आम्ही ह्या गोष्टी करू शकलो नसतो. आणि आता जेवढे प्रलंबित कामं होते ते करण्यामध्ये खरंच तुमचं जे सहकार्य मुलाचं लाभलं आम्हाला. त्यामुळेच आम्ही ना एवढ्या धडाडीनं आणि धाडसीपणाने मी निर्णय घेतले. कुलकर्णी साहेबांनी मी धाडसीपणे वागलोत आणि निर्णय घेतले आणि अंमलबजावणी करून घेतली. आणि कंत्राटदारांना आम्ही विश्वास दिला की आम्ही जे निर्णय घेतलाय तो आमचे वरिष्ठ टाळत नाहीत आणि आम्ही चुकीचा निर्णय कधीच घेतला नाही. दोघांनी आम्ही जी जोडी आमची म्हणता ना तुम्ही की खरंच जोडी फारच एकत्र फिरत होती, परंतु आम्ही असं कधी चुकीचा निर्णय घेतला नाही. दोघांनी एकत्र बसायचं, निर्णय घ्यायचा, काय करायचं ठरवायचं. मॅडमशी लगेच चर्चा करायची, मॅडमचं झालं की लगेच माने साहेबांशी चर्चा करायची. या पद्धतीनं काम केल्यामुळे मला आहे ना इथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये मला यशस्वीपणे काम करता आलं. आणि कुठलंही काम असं चुकीचं केलेलं नाही किंवा कुठल्याही कंत्राटदाराला त्रास होईल अशा पद्धतीनं आम्ही त्यालाही तेवढ्याच विश्वासानं आम्ही ना त्याचे पैसे मिळतील या पद्धतीनं सगळं करून दिल्यामुळं मला आहे ना माझी ही शेवटची जी 1.5 वर्ष मला उपअभियंता म्हणून 1.5 वर्ष हे मिळालं, ती कारकीर्द यशस्वी राहिली. ते उपअभियंता पद सुद्धा एवढ्या कष्टानं मिळवलं मी. अक्षरशः माझ्या सोबतचे लोक प्रमोट झाले ना आम्हाला मागे ठेवलं होतं. अक्षरशः तिथे मुख्य सचिव, आपले प्रिन्सिपल सेक्रेटरी RTD आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी PWD यांच्या समोर अक्षरशः आम्ही हैदोस घातला होता. त्यामुळे माझ्यासोबत 16 जिल्हा परिषदेचे आणि 7 डिग्री होल्डर आणि 7 डिप्लोमा होल्डर हे प्रमोट झाले. अक्षरशः मी 1 वर्ष माझं ते असंच घालवलं. मी अक्षरशः घरी माझ्या म्हणायचे की बाबा हा माणूस काय उठले की जातो, मुंबईलाच जातो. मुंबईमध्ये आपल्या बांधकाम भवनच्या बाजूला आपली जुनी इमारत आहे, तिथे मी सारखं तिथे बॅग घेऊन असायचो. आठवड्यामध्ये 4 दिवस तिथे आणि मंत्रालयामध्ये 4 दिवस, 2 दिवस घरी फक्त. त्या पद्धतीनं मी हे उपअभियंता पद मिळवलं. अक्षरशः भांडण करून मिळवलं आणि या पातळीपर्यंत येऊन पोहोचलो. जिल्हा परिषदेमध्ये असताना त्रिभुवन साहेब असतील, सस्ते साहेब असतील, कोठारे साहेब असतील, त्यानंतर विभूते साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनामुळे मी शिरूर तालुक्यामध्ये फार चांगली कामं करू शकलो. सस्ते साहेबांच्या आणि त्रिभुवन साहेबांच्या काळामध्ये मी इमारतीचं काम करू शकलो. BOTचं काम आहे ना, जो BOTचा प्रकल्प रखडलेला होता तो आम्ही मार्गस्थ केला. कोठारे साहेब आम्ही सगळे मिळून एकत्र मार्गस्थ केला. आज ती BOT कुठे सक्सेसफुल नाहीये जिल्हा परिषदेकडे. ती BOTची योजना आम्ही तिथे सक्सेसफुल करून दिली. तसेच शिरूर तालुक्यामध्ये मी त्रिभुवन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 2 रस्त्यांचे अतिक्रमण मोकळे करून आहे ना ते रस्ते अक्षरशः जे 40 वर्ष तिथले स्थानिक अभियंते असताना त्यांनी कधी काम नाही केलं ते काम मी आणि त्रिभुवन साहेबांनी 40 वर्षापासून बंद असलेले रस्ते अक्षरशः मोकळे करून दिले प्रवासी वाहतुकीसाठी. ते आज खुले झाले. तिथून आज आहे ना बस जाते. ते अक्षरशः लोक मला शिव्या घालायची समोर येऊन. 16ची 16 लोक मी आहे ना बंदिस्त ग्रामामध्ये उचलून घेऊन गेलो होतो आणि 10 दिवसामध्ये मी 400 मीटर लांबी जी करू देत नव्हते ती लांबी करून दिली. ते केवळ मी आहे ना विभूते साहेब आणि त्रिभुवन साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या पाठबळामुळेच करू शकलो, नाहीतर मी एकटा हे काही करू शकलो नव्हतो. तसेच सस्ते साहेब आणि त्रिभुवन साहेब यांच्या मार्गदर्शनामुळेच मी प्रशासकीय इमारत तिचं काम आहे ना करू शकलो. तिथे जे काम आहे ना आणखी पुढे करायचं होतं मला, पण माझी तिथून उपअभियंता म्हणून गेल्यामुळे, नाहीतर वरचा मजलाही आजपर्यंत झालेला असता. आता धोंडे साहेब पण तिथून निघून गेले, त्यामुळे त्या इमारतीचं काम तसंच राहिलेलं आहे. धोंडे साहेबांनी पुन्हा तिथे जाऊन ते इमारतीचं काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही सुरुवातीला भूकंपामधून आल्यानंतर मी खडतर
आणि गंदले साहेब एकत्र काम केलं आम्ही तिथे. अक्षरशः मला असिस्टंट म्हणून तिथे भालेराव म्हणून आहेत ते उपस्थित आहेत. शेवाळे साहेब पण माझे तिथं मैत्री झाली. अक्षरशः आम्ही तिथे एवढे पूरहानीमधली जी कामं आहेत ती अक्षरशः आमचे उपअभियंता परदेश साहेब होते, ते तर कधी नसायचेच आमच्या पाठीमागे, परंतु कंदले साहेब आणि मी खडकर साहेब आम्ही मात्र तिथं कार्यरत असताना अजितदादांच्या समोर दौऱ्यात होतो. ते स्थानिक लोक म्हणायचे यांचे कोणीच नाही, कार्यकारी अभियंता नाही, उपअभियंताही नाही यांचा, आणि हे जेच पुढे फिरतायत बघाय. आम्ही तेवढ्याच तर्फेनं आम्ही दोघांनी अजितदादाला विश्वासानं सांगितलं की ठीक आहे, आमचे जे काय रस्ते तुटलेले आहेत ना ते आम्ही तुम्हाला पूर्ववत करून देतो, तुम्ही फक्त आम्हाला एक 15 दिवसाची मुदत द्या. आम्हाला माहित होतं कारण 15 दिवसात काही काम होणार नाही, 15 दिवसाचा आणखी 1 महिना जाईल, परंतु लोकांचा रोष एवढा होता त्यामुळे आम्ही त्यांना आश्वस्त केलं आणि तेवढ्याच हिरिरीनं तडफेनं आम्ही काम ते करून दिलं. त्यामुळे आणि 1 महिन्यानंतर खरंच पुन्हा अजितदादांचा मंत्रालयातून फोन आला की ते काम झालेलं आहे का, तर ते काम पूर्ण आम्ही करून दिलेले होते आणि ते रस्ते सुरळीत करून दिलेले होते. अशा पद्धतीनं माझा हा प्रवास राहिलेला आहे. काय माझं ग्रॅज्युएशन माझं अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथून झालेलं आहे आणि शिकायला असताना मी संत तुकाराम वसतिगृहामध्ये ऍडमिशन असल्यामुळे चळवळ आणि धाडसीपणा हा मी तिथे शिकलो. खरं पाहिलं तर मला त्या वसतिगृहाचे आभार मानायलाच पाहिजे, कारण त्या वसतिगृहामुळेच माझ्यामध्ये एवढे जे काही गुण आलेले आहेत, काही दुर्गुणही असतील मी ते नाही म्हणत नाही, कारण प्रत्येक माणसामध्ये दुर्गुण पण असतात, पण गुण जे चांगले काही मला मिळाले त्या वसतिगृहामुळे मिळाले. कारण तिथे सर्व जाती धर्माचे सर्व कॅटेगरी मधले तिथे मुलं असायचे आणि प्रत्येकाची एकमेकाचे विचार देणे घेण्याची तिथे प्रक्रिया व्हायची. आमचे नेहमी गेट टुगेदर असायचं, एकत्र बसायचो, आम्ही चर्चा करायचो आणि कुठल्याही कार्यक्रमाला हे करायचं. त्याच काळात शिकायला असतानाच आम्ही प्राचार्याला आमच्या केबिन मध्ये बोललो होतो, एवढा आगाऊपणा आम्ही केलेला आहे बरं का. त्यामुळेच मी माझ्या जेईना म्हणायचं की मला उपोषण वगैरे हे असलं काही मला भीतीच वाटत नाही, कारण त्यावेळेस आम्ही रामदास आठवले समाज कल्याण मंत्री असताना आम्ही त्यांना घेराव घातला होता, आम्हाला पोलीस उचलून नेले होते अक्षरशः, तरी पण आम्ही घाबरलो नव्हतो. त्यामुळे मी रावसाहेबांना आमच्या म्हणत असतो की घाबरायचं नाही, आपण काय बेडवाकडे काही करत नाही, जे काय करतोय ना आपल्या भल्यासाठीच करतोय. आपल्या आताच माझ्या निवृत्तीच्या पिरियडच्या अगोदर एक 8 दिवसापूर्वी मी जारकरवाडीचा रस्ता जो 40 वर्ष झालेला नाही त्याचं अतिक्रमण मोकळं करून दिलेलं आहे. आता जारकरवाडीचा रस्ता जे आपले मला वाटते मागचे सगळे उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता थकले होते त्या रस्ता सोडून करायला. 2017 मध्ये तो रस्ता मंजूर असताना त्याचं 200 मीटर लांबीचं काम साहेब राहिलेलं होतं. ते 200 मीटर लांबीचं काम मी काढून घेतलंय अतिक्रमण. संबंधित माणसाला माझे संबंध असल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये संबंधित माणसाला आश्वस्त केलंय की बाबा तुझं घर पाडल्या जाते ना, तू घर काढ, तुझं घर मंजूर करून द्यायची जबाबदारी माझी. आणि त्या माणसानं त्या शब्दावर ते घर काढलेलं आहे आणि त्याला आम्ही 10 मजुरी लागते म्हणून त्याला 10,000ची मदत पण केली आम्ही त्याला. ते पत्रे काढ, ते माती उचल, सगळं उचल, तू आहे ना बाकीचं तू कर, आम्ही तुला 10,000ची मदत करतो. या पद्धतीने आम्ही ते काम करून घेतलं आणि तो रस्ता आहे ना एक साधारण आता पुढचं काम पाटील साहेबांना करायचंय, पुढचं काम होईलच असं मला आशा आहे. अशा पद्धतीने आम्ही हिरिरीनं अशी कामं केली. आता ते प्रमोद वाघ असताना आम्ही त्यांचा मणिपूर सोडणे मला ठिकठिकाणी अडचणीचं एकही असं नव्हतं की बाबा हे 200 मीटर मध्ये अडचण नाही. असले अडचणीचे काम मी आल्यानंतर यांना सोडवले. जे काम 3 वर्ष माझ्या अगोदर प्रलंबित होतं ते काम मी आणि कुलकर्णी साहेबांनी हिरिरीने आम्ही दोघांनी येणं जाऊन तारातन निर्णय घेऊन धाडसीपणे ते काम पूर्ण केलं. त्याला आहे ना मुलाचं सहकार्य तुम्हा लोकांचं लाभलं म्हणूनच मी एवढं करू शकलो. तुम्ही जर नसतात आमच्या पाठीमागे तर आम्ही काहीही करू शकलो नसतो. म्हणून मी आहे ना तुमचा खरंच आभारी आहे की तुम्ही अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहता. अधिकारी निर्णय घेतल्यानंतर तुम्ही तिथे होई नाही असं अजिबात करत नाही. त्यामुळे आम्ही ही योजना यशस्वीरित्या स्पीडअप करण्यामध्ये
जे तुमचं योगदान मिळालंय त्यामुळेच आम्ही योजना स्पीडअप केली. अशा पद्धतीने हा माझा कार्यकाळ इथे राहिलेला आहे. आणि आज सेवापूर्तीच्या निमित्त आपण येथे जमलेला आहात. माझं खरं मी जे उभं राहिलो त्याला कारणीभूत आहे माझी सहचरणी. मला रात्री घरी यायला किती वाजले आणि उशीर का झालाय आणि कशामुळे उशीर आला असा कधीच तिने मला जाब विचारला नाही. असं सहचरणी खरंच असावी लागते. त्या सहचरणीनं कधी असं विचारलं नाही डबा नेलेला आहे आणि तुम्ही का जेवला नाही तर का परत आणलाय आणि मग तुम्हीच जेवा आहे असं कधीच तिनं विचारलं नाही माझ्यासमोर. डबा घेऊन गेलेलो असलो तरी मला डबा घेऊन परत यावं लागायचं, कधी कधी जेवायला मिळायचं नाही. त्यामुळे अशी सहचरणी खरंच प्रत्येकाला लाभली तर त्याकडून माणूस आहे ना उभा राहतो आणि धाडसीपणे निर्णय घेतो आणि त्याचे पाय कुठलाही निर्णय घेतेवेळी लटलट कापत नाही. तसंच माझ्या कुटुंबानं माझ्या बहिणी असतील, माझे आई वडील असतील यांनी मला जी शिकवण दिली त्यामुळं मला असं कधी खोटं लबाडी किंवा कोणाला काही चुकीचं सांगायचं आणि मग काहीतरी करून घ्यायचं हे माझ्या आई वडील माझ्या शिक्षित असूनही त्यांनी मला कधी शिकवण दिलीच नाही. आणि चुकत असेल तर माझी आई म्हणायची की नाही बाबा हे चुकतंय तुझं, तू आहे ना ह्याच्यामध्ये दुरुस्ती कर. असे खरंच कुटुंब एवढं लाभलेलं असल्यामुळं आणि असे वरिष्ठ मार्गदर्शक लाभलेले असल्यामुळं आणि कुलकर्णी साहेबांसारखा कार्यकारी अभियंता असूनही त्यांनी कधीही कार्यकारी अभियंत्याचा आविर्भाव माझ्यासोबत दाखवला नाही. सारखं आम्ही मित्रासारखं समवेत एका गाडीमध्ये एकत्र कुठेही जांजुर्णे मॅडमकडे आहेत चला दोघे जण, संभाजी महाराज साहेबांकडे चला दोघे जण. आम्ही ना असं कधीच म्हटलं नाही की तुमचं काम आहे तुम्ही करा किंवा माझं काम आहे मी केलं पाहिजे, असं अजिबात घडलं नाही. त्यामुळे माझी ही कारकीर्द यशस्वी राहिलेली आहे असं मला वाटतंय. आता खरं मूल्यांकन तुम्हीच करायचं आहे, कंत्राटदार आणि जेईनीच मूल्यांकन करायचं आहे. मला तरी वाटतंय की मी यशस्वीपणे एवढं करत आलेलो आहे ते यशस्वीपणे केलेलं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मी इथेच थांबणार नाही, इथून पुढे माझा आणखी पुढची इनिंग सुरूच राहणार आहे कारण मला घरामध्ये बसून काही जमणार नाही. तुम्हाला माहित आहे मी किती वेळ काम करत होतो तुमच्या समोरच आहे. पुढची इनिंग माझी पुन्हा सुरू झालेलीच असेल. त्या इनिंगसाठी मी सगळ्या मित्र आप्त स्वकीयांना पुन्हा एकत्र करणारच आहे. एवढं बोलून माझे लांबलेलं भाषण मी संपवतो. धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्य अभियंता श्री संभाजी माने साहेब यांना विनंती करतो की यांनी आपल्या मनावर व्यक्त करावं. आजच्या या निरोप समारंभाचे सत्कारमूर्ती श्री विठ्ठलराव धापसे या व्यासपीठावर उपस्थित असलेले अधीक्षक अभियंता मैथिली झांजुर्णे मॅडम, कार्यकारी अभियंता पवार साहेब, विभूते साहेब, कुलकर्णी साहेब, कापसे साहेबांच्या सुविध पत्नी कापसे बहिणी, अगदी अभिमानाने त्यांचे सासू सासरे, जोगदान फॅमिली, त्यांचा सर्व मित्रपरिवार, नातेवाईक, त्यांचे सर्व सहकारी आणि PM जयस्वाल कार्यालयाचे सर्व अधिकारी, बंधू आणि भगिनी. जून महिना म्हणला की निवृत्ती आणि वाढदिवस या 2 गोष्टी आल्याच. मागच्या 4-5 दिवसापासून हा माझा 4था कार्यक्रम आहे. कधी कधी वाईट वाटतं की अशा धडाडीचे अधिकारी जे आपल्या विभागाला 35-35 वर्ष सेवा देतात, एवढे अनुभवी होतात आणि एक दिवस असा येतो की एवढा मोठा अभ्यासू व्यक्ती ज्याला या डिपार्टमेंटचं एवढं ज्ञान आहे अशा व्यक्तीला आपल्याला घरी बसायला सांगायला.
परंतु बरं झालं त्यांनी स्वतः सांगितलं की मी काय घरी बसणार नाही. आणि त्यावेळेस बहिणीने सुस्कारा सोडला. मी सुटले बाबा. अवघड असतो. 35 वर्ष माणूस एक कल्ली झालेला असतो, एवढं कामाला वाहून गेलेला असतो आणि घरी सवय पडली असते की रोज उठायचं, डबा द्यायचा आणि 5-6 तास निवांत किंवा अर्धा तास निवांत संध्याकाळी लोक उभं आहे. पण आता एकदाच ते घरी बसल्या तुम्ही बघितलं की नाही, कार्यक्रम करताना त्यांना ते पुसळ सोडलं. मी त्यांना सांगायचं अहो ते व्यवस्थित करताय, तुम्ही शांत बसा. आता समजा हे घरी बसलेलं काय करते, त्यामुळं माहिती आता तुम्ही निवांत राहा. आता अजून 10-15 वर्ष ते करतायत. असो, हा विनोदाचा भाग आहे. पण मला माहिती आहे मी सुद्धा कार्यकारी अभियंत्यामधून आलो आहे आणि माझा जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्याशी कायमचा संबंध आला की माझं बालपण जिल्हा परिषद सोलापूरच्या कॅम्पसमध्ये गेलेलं आहे. त्यामुळं तिथले जे इंजिनियर्स आहेत त्यांचा अगदी समाजाच्या गरीबातल्या गरीब लोकांशी संबंध येतो. आणि ते जे काय घर बांधायचं काम करत असतील किंवा रस्ता बांधायचं काम करत असतील, ते जे काय बेसिक गरजा आहेत त्या देण्याचं काम करत असतील, तर ते जे कामं करत असतात खरोखरच ते समाजातल्या गरीब लोकांसाठी काम करत असतात. पीडब्ल्यूडीचे लोक आम्ही नॅशनल हायवे बांधतो, स्टेट हायवे बांधतो, पण त्याच्यावर किती गरीब लोक जात असतील आम्हाला माहीत नाही. पण खरोखरच समाजातला जो शेवटचा घटक आहे त्या घटकासाठी जर ते काम करत असतील तर ते जिल्हा परिषदचे कर्मचारी अधिकारी करत असतात. आता तुम्ही तुमच्या कार्याचं तुम्ही स्वतःही वर्णन केलं आहे आणि तुमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी केलेलं आहे. आणि माझा जो अनुभव आहे त्याच्या मागच्या 1-1.5 वर्षाचा ते अत्यंत सुस्पष्ट आहे, धडाडीचे आहे आणि प्रचंड उत्साही आहे. आणि त्यांनी बरोबर बऱ्याच लोकांनी पॉईंट आउट केला ते आणि कुलकर्णी साहेब यांचं एक समीकरण झालं. आणि कधी कधी मला राग नाही यायचा, कारण याचा काय ना कामानिमित्त मी कुलकर्णी साहेबांना फोन केला की मला करायचं की ते मुंबईला आहे. ठीक आहे, कुलकर्णी साहेब मुंबईत आहे, रापशी साहेब त्यांना फोन केला तेही मुंबईत आहे. मी परत म्हणायचं दोघे गेला काय एकत्र, हो आम्ही दोघे. कधी कधी साईडवर जायचे, काहीतरी आम्हाला शी ऑफिसला लागतं ना, कुठे इथं पाणी येतं किंवा आमचे कर्मचारी सांगायचं साहेब ते स्टेशनरी नाही, हे नाही. कुलकर्णी साहेब आमचे हेडक्वार्टर असल्यावर कुलकर्णी साहेबांना बोलवलं, त्यांच्यासोबत एक आहेत माझं घरी. मी एकदा त्यांना चिडून म्हटलं की दोघं गेल्याशिवाय काही काम होत नाही का. पण असं ते चांगल्याने सांगितलं की चांगल्या कामासाठी आणि विभागाच्या कामासाठी ते दोघं एकत्र असतील. पण असं कुलकर्णी साहेबांचे 7-8 महिने राहिले पुढं काय, पुढं काय आता काय कामच होणार नाही आमची. तर बऱ्याच वेळेस ते कधी कधी असं झालं की काय PPRs वगैरे ते स्वतः त्यांनाच पाठवायचे, कारण मला मी नको वापरत त्यांना पाठवायचं माझ्यासमोर. आणि मग मी कितीही बोललो अहो तापसे साहेब तुम्ही हे का करता, असं का करता, तरी पण त्यांचा तर येता एकच असतो नाही साहेब ते केलंच पाहिजे. पण याच्या मागचा त्यांचा उद्देश असतो की समाजासाठी हे काम होतं आणि त्यासाठी ते अगदी रेटून बोलायचे. खरं तर डेप्युटी वगैरे चीफ इंजिनियरला बोलत असं नाही सांगत किंवा नाही कारण केलंच पाहिजे साहेब, ते आमदार माझ्या मागं लागले, तुम्हाला फोन येईल बघा बरं झाले सांग. मी त्यांना सांगितलं मला जर फोन आला की तापसे साहेबांनीच करायला लावला असं, पण तो कामाचा इंटरेस्ट होता. मी समजू शकतो कारण माझा मराठवाड्याशी चांगला घनिष्ठ संबंध आहे. माझी चुलते मराठवाड्यात पोलीस ऑफिसर होते आणि माझे येणं जाणं होतं. मराठवाडा त्यात सेलू आणि परभणी हा जिल्हा मला 35 ते 40 वर्षापूर्वी जेव्हा मी शिकत होते तेव्हा काय असेल याची जाणीव मला आहे. आणि अशा एका गरीब कुटुंबातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हे वाक्य सोबत घेऊन ते आज इथपर्यंत आले. आणि एका सासू सासऱ्यांचं काय असतं की माझा जावई की मी त्याला सिलेक्ट केला आहे. आपली मुलगी असते तो एका वेगळ्या कुटुंबातला असतो आणि त्यावेळेस त्याला सिलेक्ट करायचा असतो, तो सगळा जुगारच असतो. एखाद्या मुलाला किंवा एखादी मुलगी त्यावेळेस म्हणजे संबंध लग्न संबंध जोडवायचे म्हणजे जुगारच असतो. आता ठीक आहे, आता मुलं फिरतात एकमेकाचा स्वभाव होतो, पण त्या काळी काय एकदा जायचं बघायचं, पोहे दिलं तर पोहे खायचे आणि त्यातून पुढं लग्न व्हायचं. तशात
वेळेस त्यांनी फक्त मुलगा होतकरू आहे, शिक्षण शिकतोय आणि म्हणून त्यांची मुलगी त्याला दिली आणि आज त्या मुलाची सेवापूर्ती ते पाहत आहेत आणि त्या जावाची सेवापूर्ती पाहत आहेत आणि यशस्वीरित्या सेवापूर्ती पाहत आहेत. मित्रांनो, बऱ्याच अधिकाऱ्यांचं फार वेगळे वेगळे दृश्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक एक अधिकारी खुर्चीवर बसल्यावर त्यांना असे शिंगे येतात की जणू काही ते वरून आल्यासारखे वागतात. बरोबर आहे ना, समाजामध्ये असे लोक आहेत. आणि जेव्हा अशा अधिकाऱ्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम असतो तेव्हा त्याला बळबळावी लोकांना बोलावं लागतं आणि बळबळ इथं बसून सांगावं लागतं, अरे तू उठ की तू बोल, अरे तू उठ की तू बोल. परंतु आज आपण पाहिलं की तुम्ही सगळे मित्रमंडळी आणि स्वतःहून इथे येत होता, त्यांच्याविषयी 4 शब्द बोलत होता. तर मग काय असते सेवेच्या दरम्यान सेवा? अधिकारी म्हणजे काय? अधिकारी एक आपल्याला गोडच नाव दिलेलं आहे किंवा नोकर, सरकारी नोकर म्हणण्यापेक्षा एक अधिकारी म्हणलं की तुमचाही कॉन्फिडन्स वाढेल, तुम्हालाही चांगलं होईल म्हणून तो नाव दिलेलं आहे. सरकारी नोकर म्हणजे काय? आपण ह्या जनतेच्या सेवेसाठी शासनाने आपल्याला त्या खुर्चीवर बसवलं असतं. त्यामुळं त्या सेवा कालावधीमध्ये माझं काम काय, मी कोणासाठी आहे, मी कोणासाठी मला शासन एवढी गाडी देते, मला एवढं मोठं ऑफिस देते, मला पगार देतो, मला एवढ्या फॅसिलिटी देते, क्वार्टर देते, त्याचा विचार ज्या अधिकाऱ्याच्या डोक्यात कायम असतो तो अधिकारी यशस्वी होतो. आणि मला अगदी अभिमानाने सांगावं असं वाटतं की रापशे साहेब, तुम्ही यशस्वी अधिकारी झाला. तुम्ही जे उदाहरण सांगितलं की घर बांधायला मी माझे स्वतःचे पैसे दिले, असे फार कमी उदाहरण येतो. गरीब समाजातला मुलगा येतो, नोकरीला लागतो आणि तो बदलून जातो, असे बरेच उदाहरण आहेत. पण तुमचं जेव्हा मी ऐकलं की तुम्ही गरीब लोकांना पैसे देऊन तुझं बाबा घर बांध आहे, त्या तशी परिस्थिती माझ्याही कुटुंबामधल्या लोकांमध्ये आली होती की त्याला असं घर मंजूर झालं होतं. पण त्याचा जो भाग आहे भरायचा तो न भरल्यामुळे त्याचं काम पुढं जात नव्हतं. शेवटी तो माझ्याकडे आला की दादा मला असं असं पाहिजे, तेव्हा मी त्याला दिल्यानंतर त्याचं घर भरतो. तर तुम्ही जर समाजामधला जो माणूस भेटतोय त्याच्यासाठी असं करत होता तर तुमची ही जी समाजाविषयी जाणीव आहे ती जाणीव खरोखरच माझ्या हृदयाला भेटली. आणि असे अधिकारी समाजामध्ये तयार झाले पाहिजे आणि आपल्या सेवापूर्ती कालावधीमध्ये त्यांनी कायम हे विसरलं पाहिजे की मी अधिकारी नाही आहे, मी या लोकांचा नोकर आहे आणि मी जे इथं करतोय त्या समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही जाणीव आपल्या सगळ्यामध्ये असायला पाहिजे. आज आपण जो कार्यक्रम घेतोय तर त्याच्यामधून काय घेणार आहे यांच्याकडून आपण जे आता नवीन यंग इंजिनियर्स आहेत, कनिष्ठ अभियंता आहेत, डेप्युटी, त्याच्यामधून आपण हे घेतलं पाहिजे की आपण लोकांचे नोकर आहोत. आपण त्यांचं काम करण्यासाठी आपल्याला एवढी फॅसिलिटी दिली आणि आपण सतत त्या लोकांसाठी झगडलं पाहिजे. आपलं जे काम आहे ते काम आपण कायम केलं. बऱ्याचशा आता एवढा मोठा पदावर बसल्यामुळं अनेक लोकांच्या वाढदिवस आणि एस्पेशली सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला जावं लागतं. एक जुने किस्सा सांगतो की लोक कसे वागत असतात आणि त्याचा विषय असतो. काही लोक तर अधिकारी असतात एवढं कामाला वाहून घेतलेले असतात आणि त्यामुळं आपलं कुटुंब आहे आणि आपल्या घरी मुलं आहेत ते शिकतायत, त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे हे सुद्धा विसरून जातात. असे लोक आहेत समाजामध्ये आणि तो अनुभव मला आहे. तर त्यांच्या मुलांचं शिक्षण मला पाहिल्यानंतर आणि बहिणीचा आपला चेहरा पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यांनी घरी सुद्धा न्याय दिलेला आहे. आणि दुसरी बाजू सुद्धा ते एवढे बिझी असल्यामुळं बहिणीने सुद्धा ठरवलं होतं की नाही ते तिकडे बाहेर समाजाचं काम करतायत तर मी सुद्धा माझा रोल काय आहे तर माझा रोल मी घर व्यवस्थित सांभाळणे आणि मुलांना चांगले संस्कार देणे. शिक्षण तर आपण देतोच पण चांगले संस्कार देणे हे काम त्यांनी सुद्धा व्यवस्थित केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो यशस्वी पुरुष असतो तो कधी यशस्वी होतो तर त्याचे आईवडील किंवा त्याचे नातेवाईक किंवा त्याची सहचर्मी जर त्याच्या पाठीशी गंभीरपणे उभा असेल तर तो व्यक्ती यशस्वी होतो, नाहीतर ती व्यक्ती यशस्वी होत नाही. नोकरी हे एक जगण्याचं साधन आहे. त्याला सगळ्यात फार मोठं महत्त्व द्यायचं नाही. ठीक आहे, आता तुम्ही 58 वर्ष झाला, रिटायर झाला, तुम्हाला आता शासन नोकरी सुद्धा देते. परंतु नोकरी करत करत माझं लाईफ काय, मी कशासाठी जन्मलो
मी माणूस म्हणून जन्मलं तर माणूस म्हणून माझा अजून दुसरं काय कर्तव्य आहे ते सुद्धा आपण त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमची एक इनिंग संपली आहे, आता दुसरी इनिंग ठीक आहे. तुमचं जर आवड असेल तर तुम्ही नोकरी करा, गरज असेल तर नोकरी करा. पण मी सांगेन तर इथून पुढं तुमच्या सेकंड इनिंगमध्ये बाकीचे पॅशन जमा, जे काय तुमचं बाकीचं पॅशन आहे, समाजाचं काम करायचं आहे, तुम्हाला फिरायचं आहे, वाचायचं आहे, एवढं मोठं आपल्या धोके आहे. पुढे येऊन रिटायर झाल्यामुळं आपल्याकडे आर्थिक परिस्थिती काही एवढी बिकट नसते, चांगलीच असते. त्यामुळं आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे तर आता तुम्ही तुमचे बाकीचे पॅशन चालू काय म्हणजे अदरवाईज घेऊ नका. की बरेच रिटायर झालेले लोक आमच्याकडे येतात. अर्थात मी मला सांगितल्याप्रमाणे की काही रिसोर्स आहेत त्यांनी आलं पाहिजे, तुमची आवड असेल तर आलं पाहिजे. परंतु ऑन द कॉन्ट्ररी आता अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये की जे तरुण पोरं आहेत, बी झाले, एमटेक झाले, त्यांना नोकऱ्या नाही, ती परिस्थिती समोर आहे. तर आम्ही 96 पदं भरली की मुलं येत होते, तरुण मुलं, वाईट वाटतं. एखादी पदासाठी 10-20 मुलं आहेत, त्यांना मी सांगतोय अरे टेम्पररी पद आहे, 6 महिन्यासाठी आहे, तुझं आलं की तुझं करिअर संपणार आहे, तिथं 6 महिन्यासाठी येशील, परत एकदा आम्ही 6 महिने तुला एक्सटेन्शन देऊ, 2 वर्ष होईल, त्यानंतर तू बाहेर परीक्षा देणं विसरून जाशील, तुझं बाई होईल. तसंच आपल्या बऱ्याच लोकांचं झालेलं आहे. तरीसुद्धा साहेब मी काय करू, बाहेर काम नाही, मला 10-15 हजार रुपये करण्यासाठी काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून मी इथं आलो. अशी परिस्थिती सुद्धा बाहेर आहे. त्यामुळं ते सुद्धा आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. रावते साहेबांनी जी सेवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून दिली आहे, तुमचं मी अभिनंदन करतो. आज या कार्यक्रमासाठी मला अध्यक्ष म्हणून बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं आभारी आहे. रावते साहेब तुमच्या सेकंड इनिंगला खूप खूप शुभेच्छा. सेकंड इनिंग करताना आपण गडबडीत निर्णय घेऊ नका, 6 महिने जाऊ द्या, शांत विचार करा आणि मग पुढचा निर्णय घ्या. पुढचा निर्णय घेताना मी स्वतः काय जगलो आहे त्याचा स्वतः जरा विचार करून माझ्यासाठी आता इथून पुढे मी जगणार आहे आणि समाजासाठी मी इथून पुढे जगणार आहे असा विचार करून तुम्ही निर्णय घ्या. तुमचा जो काय निर्णय असेल त्या निर्णयाला आणि तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. पुणे जिल्ह्याचे कनिष्ठ अभियंता मुंडेराव साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी आभार प्रदर्शनासाठी पुढे यायचं आहे. यानंतर उपस्थित जे मान्यवर आहेत, आपण जर का माननीय रावते साहेबांचा जर सत्कार करणार असाल तर आपण ही तयार राहायचं आहे. पुणे जिल्हा मुंडेराव साहेब किंवा शिंदेराव साहेब आपण पुढे येऊन उपस्थित मान्यवरांचं सर्व आभार प्रदर्शन करू शकता. हॅलो, नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माने साहेब, उपस्थित आयुष्य अभियंता झंझोरना मॅडम, सर्व कार्यकारी अभियंता, आपण सर्व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील कर्मचारी, सर्व ठेकेदार, दापसे साहेबांचे सर्व नातेवाईक, आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पुणे जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाच्या वतीने व दापसे साहेबांच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. ज्या ठेकेदारांना साहेबांचा सत्कार करायचा आहे ते सत्कार करतील व मागे स्नेहभोजनाची व्यवस्था देखील केलेली आहे. आपण सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा ही मनापासून आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया कोणीही भोजन केल्याशिवाय या ठिकाणी जाऊ नये अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो.